नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उज्ज्वला टिंगरे. 2022च्या राज्यसेवामधून माझी सहाय्यक राज्यकर आयुक्तपदी निवड झालेली आहे. तर स्पार्क अकॅडमीच्या ओपन ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1 डिसेंबरला 2024ची राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची ही शेवटचीच पूर्व परीक्षा असणार आहे. तर त्या अनुषंगाने आपण 2020 ते 2023 या 3 वर्षाचे 4 वर्षाचे क्वेश्चन पेपर PYQ अनालिसिस घेणार आहोत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा की PYQ अनालिसिस म्हणजे फक्त तुम्ही कोणीतरी अनालिसिस करताय किंवा कोणीतरी YouTubeला अनालिसिस उपलब्ध आहे म्हणून ते बघणं किंवा क्वेश्चन पेपर समोर ठेवून ते बघणं म्हणजे अनालिसिस नाहीये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जे काही 21,000चे असतात किंवा अनालिसिसची बुक्स असतात तर त्याच्यातून फक्त क्वेश्चन आन्सर वाचणं हे पण अनालिसिस नाहीये. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही तो क्वेश्चन पेपर आधी सोडवलेला असला पाहिजे. प्रॉपर जसं आपण एक्झाम हॉलमध्ये क्वेश्चन पेपर सोडवतो तसं तुम्ही तो सोडवला असलेला वेळ लावून सोडवला असला पाहिजे आणि OMR शीटवर नुसार तुम्ही तो चेक केलेला असला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही क्वेश्चन पेपर त्याचा प्रॉपर आन्सर काय आणि तुम्ही लिहिलेलं ते आन्सर बरोबर आहे की चुकीचं आणि चुकीच्या गोष्टी तुम्ही लिहून काढल्या पाहिजेत आणि त्याच्यावर काम करणं म्हणजे अनालिसिस. हे तुम्ही सेल्फ अनालिसिस किंवा ग्रुप अनालिसिस किंवा ग्रुपमध्ये पेपर सोडवून पण अनालिसिस करू शकता. तर आता मी 2020 ते 2023 ह्या क्वेश्चन पेपरचे तुम्हाला अनालिसिस सांगणार आहे. म्हणजे कसं तर तुम्ही जे काही रेफरन्स बुक वाचणार आहेत तर त्यानुसार तो क्वेश्चन तसा ॲज इट इज आलाय का तो तुम्हाला अप्रोचने तुम्हाला तो सोडवायचा आहे. तर या गोष्टी आपण बघूयात आता. तर सुरुवातीला आपण 2020चा क्वेश्चन पेपर बघणार आहोत. ठीक आहे. ठीक आहे. तर आता कसं असतं आपलं जे की 7 सब्जेक्ट आहेत. आपल्याला माहिती आहे पूर्व परीक्षेला 7 सब्जेक्ट असतात. करंट अफेअर्स पकडून 7 विषय आहेत GS चे. तर याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, सायन्स, जनरल सायन्स, पर्यावरण, भूगोल आणि हे आपलं करंट अफेअर्स या गोष्टी असतात. 7 विषय असतात. तर आता इतिहासाचे प्रत्येक विषयाला 15-15 मार्काचा वेटेज असणार आहे. तर सुरुवातीचा सेक्शन आपला या 2020च्या पेपरमध्ये A सेटमध्ये इतिहासाचा होता. तर आता बघा जोड्या लावा. आता जोड्या लावायचा प्रश्न जर असेल तर याच्यामध्ये तुम्ही ही गोष्ट इन्शुअर केलेली असली पाहिजे की जरी तुम्हाला 2 गोष्टी किंवा कमीत कमी 1 गोष्ट जरी माहिती असेल 4 पैकी तरी सुद्धा तुम्ही तो प्रश्न बरोबर आणू शकता. फक्त एकच गोष्ट आहे की आपलं काय होतं एक्झाम हॉलमध्ये आपण गेल्यावर काय होतं की जेव्हा आता पहिलं पेशवे किंवा आता हे पेशव्यांबद्दल तर आपण बऱ्यापैकी वाचलेलं असतं किंवा माहिती असतं किंवा रघुनाथ नवलकर आणि हे तंजावरचे राजे सरफोजी. आता हे 2 नवीन ऑप्शन दिसले की आपण तिथंच पॅनिक होतो आणि तिथंच आपण सरेंडर करतो. तर असं नाही करायचं. तर आता हा महाराज सवाई जयसिंग 2013 का 14चे जेव्हा जर आपण पेपर बघितला क्वेश्चन पेपर तर त्याच्यामध्ये त्यांनी वर्णनावरून व्यक्ती ओळखा असा एक प्रश्न विचारलेला आणि त्याच्यामध्ये त्यांनी खगोलशास्त्रीय असं वर्णन त्यांचं केलेलं होतं की त्यांनी या वेधशाळा बांधल्या वगैरे. तर तसा मग ते नॉलेज आपल्याला कधीही उपयोगाला येऊ शकतं. फक्त एकच गोष्ट आहे की तुम्ही तिथं पॅनिक नाही झालं पाहिजे, शांत डोक्याने विचार करायचा. तर आता बीचं जर तुम्ही हे केलं, बीला जर 3 अशी जोडी लावली तर एकच ऑप्शन आहे की जो तुमचा लागून जातो. म्हणजे बीला 3 असणारा एकच ऑप्शन आहे. म्हणजे आयोगाने कसं केलेलं असतं इव्हन जरी आपण बाकीचे मार्केटमधले जरी क्वेश्चन पेपर सोडवले ना अकॅडमीचे ते तरी थोडे अवघड करून दिलेले असतात की आपलं नॉलेज वाढावं किंवा आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळावी किंवा क्वालिटी म्हणतो आपण क्वेश्चन पेपरची त्यासाठी त्यांनी ते केलेले असतात मार्केटमधले. पण आयोगाचे पेपर असे असतात की ते बॅलन्स्ड असतात. म्हणजे की काही न अभ्यास करणारा किंवा थोडाफार अभ्यासावर जाणाऱ्या मुलालाही तो पेपर बरा वाटावा किंवा चांगला वाटावा आणि जास्त अभ्यास केलेल्या मुलाला पण त्यातले काही प्रश्न अवघड वाटावेत अशा पद्धतीने आयोगाचा पेपर डिझाईन केलेला असतो. तो बॅलन्स्ड पेपर असतो. तर बघा हे एका माहितीवरून आता पेशव्यांबद्दल मग बाकीच्या जोड्या आपोआप लागून जातात. तर हा
महाराज सवाई जयसिंग ही एका जोडीवरून तुमची जोडी लागून जाते. मग फक्त एकच गोष्ट आहे, तुम्ही ह्या दोन गोष्टींचा विचार नाही करायचा किंवा या दोन गोष्टी बद्दल बघून आपण पॅनिक नाही व्हायचं, ही एवढीच गोष्ट आहे. जोड्या लावायचा प्रश्न आला की तो तुम्ही 100% बरोबर आणू शकता, जे की तुम्ही रेफरन्स बुक वाचणार आहेत त्याच्यातून. ठीक आहे, ही एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची. तर याचं उत्तर काय आहे तर हे. तर मग काय करायचं आता हे तुम्हाला समजलं, ही जोडी बरोबर आली. म्हणजे जर तुम्ही आता प्रॅक्टिस करताय आणि 2020चा पेपर सोडवायला घेतलाय, तर आता तुम्ही हे जोडी बरोबर आणली, उत्तर तुम्ही आन्सर कीनं चेक केलं तर बरोबर आहे, फायनल आन्सर कीनं. ओके, तर आता काय करायचं, तुमचं काम काय आहे तर रघुनाथ नवलकर त्यांच्या पुढे कोणती जोडी लागते, म्हणजे आता सी ला 4 आहे, तर मग ते लगेच लिहून ठेवायचं. हे बघा, बीचं काय, बीचं 3 आहे ना. ओके सॉरी, आता हा ऑप्शन आहे आपला बरोबर. तर आता बीचं 3 आहे, तर मग एचं काय आहे तर एचं 2 आहे. त्यांच्या दरबारामध्ये युरोपियन डॉक्टर आणि विद्वान होते, तर ते आपण लिहून ठेवायचं आपल्या नेक्स्ट इन्फॉर्मेशन साठी. आता रघुनाथ नवलकर आहे, तर सीचं 1 आहे, त्यांनी इंग्रजी पुस्तक वाचनालय तयार केले आणि विज्ञानातल्या प्रयोगशाळा बांधल्या. ह्या गोष्टी आपण लिहून ठेवायच्या व्हॅल्यू ऍडिशन म्हणून. ठीक आहे, असं लगेच आहे, मग त्यालाच अनालिसिस म्हणतात. आता हा प्रश्न असा आहे किंवा तंजावरचे राजे सरफोजी, तर ते काही इंग्रजी शिकले आणि इंग्रजी भाषेत उत्तम लिहित. आता जसा हा सवाई जयसिंगचा मागचं गोष्ट आपल्याला कामाला आली 2020ला, तशीच हाय नॉलेज आपल्याला पुढे पण कामाला येणार आहे, 2024ला येईल. त्याच्यामुळे मग तुम्ही ह्या गोष्टीवर लक्ष ठेवायचं. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूया आपण. सेकंड, हा आता सेकंड प्रश्न बघा, जे काही सय्यद घराण्यातील सुलतान. आता जेव्हा आपण हा प्रश्न बघतो सय्यद घराण्यातील सुलतान कोणते, तर मग आपल्याला वरती ऑप्शन आहेत आणि खालती सब ऑप्शन आहेत ABCDच्या फॉर्म मध्ये. तर आता पहिल्यांदा बघायचं, ऑल ऑफ द अबोव वाला ऑप्शन दिसतोय आपल्याला. ठीक आहे, तर मग आपलं नॉलेज कुठपर्यंत सांगतं किंवा आपल्याला नॉलेज काय सांगतं की तुम्ही जे काही आपल्या दिल्लीवरती किंवा भारतावरती आक्रमण झालेली होती, तर त्यांचा क्रम ह्याच्या मागे काय विचारले आपल्याला की कोणतं घराणं कधी आलं होतं, ते कालानुक्रम विचारलेले. तर मग ते कसं आहे, GKTSL किंवा मग बरेच जण गुलाब खिले तो सास लेना अशी ट्रिक आहे. ठीक आहे, मग गुलाम घराणा असेल, खिलजी घराणा असेल, तुगलक, सय्यद आणि लोदी. ओके, कोणतं घराणं कधी आलंय मेजॉरिटी टाइम ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. तर मग गुलाम घराण्याचा संस्थापक कोण होता, खिलजीचा कोण होता, तुगलक, सय्यद आणि लोदी. ठीक आहे, पहिल्यांदा कोणाला शेवटी कोणाला, इथपर्यंत प्रश्न मर्यादित होता. आता जर प्रश्न थोडासा आउट ऑफ द बॉक्स आलाय, ह्याचा अर्थ असा नाही की आपण आपला अभ्यास वाढवला पाहिजे. आपण काय करायचं, खाली ऑल ऑफ द ऑप्शन दिसत आहेत, तर आपण सय्यद घराण्याचा अभ्यास करताना एवढं तरी वाचलेलं असतं, त्यातले 1-2 नावं असतात ना, ती तरी आपल्या कानावरून गेलेलेच असतात. ठीक आहे, तर मग 4 ऑप्शन दिसतोय, चौथा ABCD. तर मग काय करायचं, अशा वेळी कुठलीही गोष्ट नाकारायची नाही, घेऊन जायचं. आणि आयोगाने पण उत्तर हेच दिलेले, म्हणजे ओव्हर थिंकिंग नाही करायचं. या प्रश्नामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवलं पाहिजे की ओव्हर थिंकिंग न करता गोष्टी इन्क्लुझिव्ह घ्यायला शिका. जितकं तुम्ही इन्क्लुझिव्ह घ्याल तितके तुमचे प्रश्न बरोबर येणार आहे. इतका म्हणजे असं राज्यसेवेला प्रिलिम्सला इतका प्रिसाइज अभ्यास किंवा टू द पॉइंट फॅक्ट बेस अभ्यास करण्याची गरज नाहीये. तुम्ही इन्क्लुझिव्हनेस वाढवा, तुम्हाला प्रश्न जास्तीत जास्त बरोबर येणार आहेत आणि तुम्ही पास पण होणार आहे. ठीक आहे, फक्त आपल्याला ह्या गोष्टी परफेक्ट करायच्या, जे काही ट्रिकनी करा, कसंही करा. आणि ह्याचे जे संस्थापक आहेत, कार्यकाल सुद्धा पाठ नाही करायचं, कोण कुठल्या कार्यकाळात आला अजिबात नाही. फक्त कुठले ह्याचे संस्थापक, पहिलं घराणं कोणतं, शेवटचं घराणं कोणतं, आणि ह्याच्यानंतर मुघल आले होते. ठीक आहे, तर मग एवढं लक्षात ठेवायचं. आणि असे प्रश्न आले तर इन्क्लुजन वाढवायचा आणि ह्या अप्रोचने काम करायचं. ठीक आहे, ठीक आहे, नेक्स्ट. आता या प्रश्नासाठी हा जो प्रश्न आहे, जरी हिस्ट्रीच्या सेक्शन मध्ये टाकलेला असला इतिहासाच्या, तरी पण मला सांगा, मयूरभंज आता कुठे आहे, ओरिसामध्ये आहे.
म्हणजे पुस्तक वाचायची काय गरज आहे का? फक्त तिथं तुमचं डोकं किती शांत आहे याच्यावर तुमचा प्रश्न किती बरोबर येणार आहे हे ठरणार आहे. ठीक आहे. आणि हे होण्यासाठी तुमची जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवून जास्तीत जास्त क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस झालेली असली पाहिजे. कारण ऑब्जेक्टिव्ह ही एक्झाम आहे. ऑब्जेक्टिव्ह एक्झाम ही जास्तीत जास्त रीडिंगची नाही किंवा इन्फॉर्मेशन गॅदर करण्याची नाहीये, प्रॅक्टिसची एक्झाम आहे. आपण जे म्हणतो नीट असेल, सीईटी असेल, ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न वाल्या, त्या तुम्हाला प्रॅक्टिस आणि मोर आउटपुट या बेसवरच असतात. तर आपली राज्यसेवेची सुद्धा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची एक्झाम तशीच आहे. तर मग प्रॅक्टिस केलेली असल्यावर तुमचं डोकं शांत असणार आहे. तिथं काय मयूरभंज कुठं आहे? ओरिसामध्ये आहे, किंवा रामपूर उत्तर प्रदेशामध्ये आहे, भोपाळ मध्य आणि कोल्हापूर आपल्या मुंबई प्रांतामध्ये आहे. तर मग अशा जोडे लागून जातात, म्हणजे काही जास्त करायची गरज नाही. अ ला 3 असलेला ऑप्शन, अ ला 3. आता बघा प्रश्न सोडवताना काय करायचं, अ ला 3 आहे असे 2 ऑप्शन मध्ये दिसते, बाकीचे 2 ऑप्शन आहेत ते डायरेक्टली खोडून टाकायचे. म्हणजे लिटरली क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा तुमचा पेपर तुमच्या जवळच राहणार आहे. तुम्हाला कोणाला दाखवायचं नाही बाहेर आल्यावर मी किती पेपर कोरा ठेवलाय किंवा किती माझा पेपर स्वच्छ आहे, काही गरज नाही. 2 ऑप्शन जे उडतायत ना, पटकन आपल्याकडे एकच पेन असतो ब्लॅक पेन, त्याने पटकन ह्याला खाट मारून टाकायची. म्हणजे कसं आपलं कन्फ्युजन कमी व्हायला लागतं किंवा आपण जास्त बरोबर आहे. आता कोल्हापूर मुंबई प्रांतामध्ये आहे तर गेला ना हा ऑप्शन पण. ठीक आहे. म्हणजे असं करायचं, कोणताही प्रश्न असू दे जे चुकीचं तुम्हाला कन्फर्म चुकीचं वाक्य वाटतंय पहिला त्याला खोडून टाकायचं. म्हणजे जोड्या लावायला असू दे किंवा 1 2 3 4 पॅटर्न मध्ये असू दे. आता पुढे आपण बघणारच आहोत. आजचा पेपर सोडवायचा. ठीक आहे. जितका खराब होईल तितके तुम्हाला मार्क येणार आहेत. आता हा बघा, आता काही प्रश्न असे असतात की याच्यामध्ये खूप कुठून तरी रेफरन्स, म्हणजे आपल्याला तो रेफरन्स सापडत नाही. आपण जे रेग्युलर रेफरन्स बुक वाचतो त्याच्यामध्ये न सापडता दुसरीकडे कुठेतरी असतात, कुठून तरी घेतलेले असतात. ठीक आहे. मग आता चुकीची जोडी ओळखा असं विचारलेलं आहे. तर हे माहित आहे, ह्याचा आन्सर आहे परशुराम दल. ठीक आहे. परशुराम दल कुठं आहे तर बिहारमध्ये होतं. तर हे मग आता काय करायचं, तुम्ही जर बिहारमध्ये होतं तर मग हे लिहून ठेवायचं, ही चुकीची जोडी आहे ना हे लिहून ठेवायचं. मग आता तुम्हाला नेक्स्ट व्हॅल्यू एडिशन मध्ये काय मिळणार आहे, दास्ता बकरोंका टापू सियाराम दल बिहारचा आहे, परशुराम दल बिहारचा आहे, आणि हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी 1928 ची जी उत्तर प्रदेशमध्ये होती ही लिहून ठेवायचं. म्हणजे असं एकदम शॉर्ट मध्ये 1 2 3 अशा वर्ड्स मध्ये नुसतं लिहून ठेवायचं. त्या झाल्या आपल्या शॉर्ट नोट्स. म्हणजे आपण म्हणतो ना शॉर्ट नोट्स हे पुस्तकं वाचून नसतात काढायच्या कधी पण. शॉर्ट नोट्स हे तुम्ही अनालिसिस केल्यानंतर ज्या निघतात त्याला शॉर्ट नोट्स म्हणतात, ना की तुम्ही पुस्तकं वाचून 1 बाय 1 काढताय त्याला शॉर्ट नोट कधीच म्हणत नाही. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता हे बघा, पुढीलपैकी कोणत्या स्त्रियांनी स्त्री वर्गाला स्वातंत्र्यासाठीचा अहिंसक लढण्यास उद्युक्त केले. आता अशा वेळी ऑप्शन बघायचे, सब ऑप्शन बघायचे. सब ऑप्शन मध्ये ABCDE सगळे आहेत. मग वरचे ऑप्शन वाचून घ्यायचे. आणि जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, आता जरी आयोगाने ह्याचं आन्सर वेगळं दिलेलं आहे, म्हणजे यांना कमला देवींना काढून आन्सर दिलेले आयोगाने, पण तरी सुद्धा तुम्ही इन्क्लुझिव्हनेस ठेवायचा. म्हणजे जर तुम्ही इन्क्लुझिव्हनेस ठेवून जर तुमचे 5 पैकी जर 3 प्रश्न बरोबर येणार असतील, 2 प्रश्न चुकणार असतील, म्हणून तुम्ही अप्रोच सोडायचं नाही. ठीक आहे. मग आता मी जर तिथं पेपर सोडवत असेल तर मी सगळाच घेऊन गेले असते, जरी आयोगाने 2 आन्सर दिलेले असतील तरी सुद्धा. ठीक आहे. म्हणजे आणि नंतर मग जर चुकला, आता आपण प्रॅक्टिस करतोय, पेपर सोडवतोय, अशा वेळी आपण अप्रोच लावून 4 उत्तर केलेलं आहे, पण जर उत्तर 2 आहे तर मग अशा वेळी काय करायचं की नंतर आपली आता हा प्रश्न आपला चुकला तर नंतर ते लिहून ठेवायचं की कमलादेवी तिथं नव्हत्या किंवा कमलादेवी त्याच्यामध्ये नाहीये. मग ह्याचा फायदा आपल्याला पुढच्या पेपरमध्ये होणार आहे, जे ऍक्च्युअल पेपर आपण देणार आहे एक्झाम हॉलमध्ये. ठीक आहे. तर मग असा अप्रोच इथं वापरायचा. ठीक आहे.
आता पुढे दिलेल्या हैदराबाद स्टेट काँग्रेसचे नेते आणि त्यांची कामाची ठिकाणे यांच्या जोड्या लावा. आता हे जे होते आपल्याला माहितीये गोविंदभाई श्रॉफ, हे आपण मराठवाडा मुक्ती संग्राम जेव्हा वाचतो त्यावेळी मराठवाड्यातल्या लढ्याचे प्रमुख काम त्यांनी केलेलं होतं गोविंदभाई श्रॉफ यांनी. तर मग अला 3, मग आता परत तेच गोष्ट करायची. अला 3 आहे तर बाकीचे 2 ऑप्शन खोडून टाकायचे. आणि दिगंबर बिंदू हे ऍक्शन कमिटीचे प्रमुख होते. मग हे म्हणजे आता मला ह्यातल्या 2 गोष्टी माहिती होत्या, 2 गोष्टी माहित नव्हत्या, तरी सुद्धा आपण प्रश्न बरोबर आणू शकतो 2 गोष्टी. आणि मग उरलेल्या गोष्टी आता एम रामचंद्र राव यांची जोडी आपण लावून द्यायची मग लगेच. ठीक आहे. आणि ते लिहून ठेवायचं, बरोबर जोडी त्या प्रश्नाच्या पुढे लिहून ठेवायची आणि ते पुढे आपल्याला तेच वाचत राहायचं. रिव्हिजन नोट्स किंवा शॉर्ट नोट्स एक्झामच्या अगोदर, एक्झाम हॉलमध्ये जायच्या अगोदर किंवा आदल्या दिवशी काय होतं, परीक्षा उद्या आहे तर आदल्या दिवशी आपण जर ह्याच्या अगोदर आपली कधी प्रिलिम निघालेली नसेल तर तो स्टुडंट जास्त पॅनिक होतो. तर मग अशा वेळी काय करायचं की त्या शॉर्ट नोट्स वाचत राहायच्या ज्या की आपण अनालिसिस करून काढलेल्या आहेत. तर मग त्यांनी काय होतं, तुम्हाला कॉन्फिडन्स येतो आणि मग तुम्हाला असं वाटत राहतं की मी केलेलं आहे, मी माझी प्रॅक्टिस केलेली आहे आणि मला घाबरायची गरज नाही. म्हणजे आपण अशाने स्वतः कॉन्फिडन्स देत राहतो. जे की आपण तिथं एक्झाम हॉलच्या बाहेर जरी गेलो ना, तिथं गर्दी बघून आपल्याला सारखी भीती वाटत राहते की एवढे मुलं आहेत, एवढे लाख लोकांनी फॉर्म भरलेले आहेत, मग आपलं कसं होणार. म्हणजे पॅनिक सिच्युएशन आहे ना ती आपल्याला कमी करायची. मग त्या शॉर्ट नोट्स तेही काम करतात, जे आपला एकतर अभ्यासातला प्रिसाइजनेस वाढवतात आणि ते आपण केलेले आहे, आपण आपला बेस्ट दिलेला आहे हे दाखवतात. त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स आपोआप वाढतो. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आता पुढचं वर्णन नावावरून व्यक्ती ओळखा हा एक प्रश्न आपल्याकडे असतो विशेषतः इतिहासाला. तर पहिलं वाक्य जेव्हा वाचू आपण ह्याच्यातलं तेव्हा आपण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊन चुकण्याची शक्यता आहे. कसं तर बघा, ते सातारा जिल्ह्यातील काले या गावचे होते. आता काले म्हटल्यावर आपल्याला काय वाटणार की कर्मवीर भाऊराव पाटलांनी कालेमध्ये 1919 ला शिक्षण संस्था सुरू केली. आधी 1909 ला दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची, नंतर रयत शिक्षण संस्थेची स्थापना 1919 ला केली, 10 वर्षानंतर. तर मग ह्याचा अर्थ असा नाही होत ना की त्यांचा जन्म कालेगावी झाला, त्यांचा जन्म कुंभोज मध्ये झालेला. ठीक आहे, तर मग हे वाक्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बाबतीत तर नाहीये. मग पहिल्यांदा तो ऑप्शन खोडून टाकायचा. ठीक आहे. कृष्णराव भालेकर आपल्याला माहिती आहे इथले शिवाजीनगरचं जुनं नाव काय, भांबुर्डे ना. हा, मग तिथले होते किंवा तिथं त्यांचा जन्म झालेला, म्हणजे हा एक ऑप्शन गेला आपला. तर मग अशा वेळी काय करायचं, केशवराव विचारे. आता 2 ऑप्शन राहिले आपले. आता हे पहिलं झालं, त्यांचे शिक्षण 4थी पर्यंत झाले. महाराष्ट्रातील जनतेवर त्यांच्या जलिशांचा खूप प्रभाव होता आणि ते बहुजन समाजाला त्यांच्या दयनीय अवस्थेची, शिक्षणाच्या अभावाची जाणीव. आता शिक्षण आणि पहिलं जे वाक्य कालेला त्यांचा जन्म झालेला, ह्याच्यावरून आपण भाऊराव पाटीलच करू शकतो. पण नीट वाचायचं की त्यांनी शिक्षण संस्था कालेला सुरू केली होती का त्यांचा जन्म झालेला, ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. तर मग अशा वेळी आता केशवराव विचारे आपण कुठे ना कुठे इतिहासात वाचतो, गाठा वाचत असेल किंवा कोणताही रेफरन्स बुक मध्ये वाचतो. पण हे रामचंद्र घाडगे नवीन आहे, पण त्यातलं त्यात नवीन ऑप्शन घ्यायचा. 2 मध्ये तुम्हाला रिस्क घ्यायची आहे ना, आणि आपलं 1/4 निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे आपल्याला रिस्क घ्यावी लागते काही प्रश्नांसाठी. तर मग अशा वेळी मग नवीन ऑप्शन घ्यायचं, मग त्यातल्या त्यात नवीन ऑप्शन. तर मग रामचंद्र घाडगे उत्तर घेऊन जायचं. ठीक आहे. तर मग असं पहिलं वाक्य वाचलं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊन लगेच भाऊराव पाटील केलं असं नाही, थोडासा. कारण आपल्याकडे 2 तास वेळ असतो, राज्यसेवेला 2 तास वेळ असतो, 100 प्रश्न असतात. तर थोडासा थांबून तिथे विचार करायचा. अशा वेळी थोडंसं थांबायचं, पाणी प्यायचं थोडंसं आणि मग विचार करायचं. का पाणी पिल्यावर आपलं विचारचक्र अजून चांगल्या पद्धतीने चालू शकतं. ठीक आहे, तर हा मुद्दा आहे. त्यानंतर हा जो आहे आपल्याला मिडिवल आणि प्राचीन मध्ययुगीन इतिहासामधला सुद्धा काही भाग विचारतात आपल्याला पूर्व परीक्षेला. तर मग काय करायचं,
इथं इथं पण आहे ना, कारण हा फक्त पूर्व परीक्षेसाठी आहे म्हणून जास्त रेफरन्स बुक वाचायची नाही. एकतर तुम्ही हिंदीतून किंवा इंग्लिश मधून वाचत असाल तर लुसंट वाचलं पाहिजे, किंवा वाचलं तर चालेल, किंवा आता जे नवीन आपलं 11वीचं नवीन स्टेट बोर्ड आलेलं आहे त्याच्यामध्ये प्राचीन मध्ययुगीन आहे, तर ते पुस्तक तुम्ही कव्हर करू शकता. ठीक आहे. आणि किंवा मग लुसंट मध्ये पण होतं. आणि काही प्राचीन मध्ययुगीन मधल्या काही गोष्टी अशा असतात ना ज्या तुम्हाला नाही आल्या तर बाकी सगळ्यांना, मेजॉरिटी लोकांना नसतात. आणि एका प्रश्नासाठी आपण अख्खं नवीन बुक नाही ना वाचू शकत. ठीक आहे. तर मग अशा वेळी आता याचं कसं आहे, डायरेक्ट जोड्या आहेत 1 2 3 4. ठीक आहे. तर मग आता आपण ऍज अ स्टुडंट म्हणून पेपर सोडवतोय एक्झाम हॉलच्या बाहेर, तर त्यावेळी तुम्ही अशी जोडी लावली किंवा तुमची बरोबर आली चूक आली तर मग जे काय असेल ते लिहून ठेवायचं. कारण तुक्का मारून बरोबर काही प्रश्न येतात आपले आता पण, तर मग ते तिथं आठवतीलच असं नाही ना पेपरमध्ये. मग काय करायचं, हे लिहून ठेवायचं सरळ समोर आणि ते एक्झामला जायच्या अगोदर रिवाइज करायचं आदल्या दिवशी. ठीक आहे. त्यांनी तुम्हाला बरोबर येणार, किंवा एक जरी त्यातलं आलं वाक्यामध्ये किंवा कुठंही तरी तुम्हाला फायदाच होणार आहे त्याचा. बरोबर. तर मग हे असं पण करून ठेवायचं. आता 23 मे 1945 रोजी उंबरगाव तालुक्यातील झरी येथील आदिवासींच्या परिषदेत भाषण करून वेठ बिगारी संपवा असं कोणी सांगितलं? आता इथे 2 ऑप्शन आहेत बघा, शामराव परुळेकर आणि गोदावरी परुळेकर. ते दोघं पती पत्नी होते. तर इथं त्यांनी आयोगाने शामराव परुळेकर दिलेला आहे. तर मग आता तो तुमचा कॉल आहे. काही प्रश्नांना मग तुम्ही हे केलं पाहिजे, वाचलं पाहिजे, किंवा असेल मग ते 11वीच्या स्टेट बोर्ड मध्ये, ओल्ड स्टेट बोर्ड मध्ये असेल किंवा गाठामध्ये, मग ते तुम्ही वाचलं पाहिजे. म्हणजे पुस्तकं पण वाचणं तितकंच गरजेचं आहे. क्वेश्चन पेपरच लगेच सोडवायला घेतलं तरी ते इतके बरोबर नाही येणार, पण मग हे आहे त्याच्यामध्ये. आता हा परत मेडिवलचा प्रश्न आहे. तर पुढील राज्य काय होती? तर आर्यवर्तातील का समुद्रगुप्ताला शरण गेलेल्या टोळींची राज्य होती ती. बरोबर. तर मग याच्यामध्ये काय आहे, तर त्यातल्या त्यात आता 4 ऑप्शन आहेत, म्हणजे इथं सब ऑप्शन नाहीयेत. 1 2 3 4 असे 4 ऑप्शन आहेत. तर मग काय करायचं, त्यातल्या त्यात जास्त इन्क्लुझिव्ह किंवा जास्त एक्सप्लेन केलेला ऑप्शन घ्यायचा. हे आपल्याला सायन्सला पण लागू होतं बऱ्याचदा. म्हणजे आपण जेव्हा स्वतः अनालिसिस करू ना पेपरचं त्यावेळी आपल्याला कळतं की काय आहे. तर मग हे दुसऱ्या कोणीतरी सांगणं आणि स्वतः अनालिसिस करणं या 2 गोष्टीमध्ये फरक आहे. तर हे समुद्रगुप्ताला शरण गेलेल्या टोळीचे राज्य आहेत. आपण जेव्हा जास्त पेपर अनालिसिस करू ना तेव्हा आपल्याला कळतं की जेव्हा खूपच अननोन प्रश्न आहे तर आणि फक्त ऑप्शन आहेत, सब ऑप्शन नाहीयेत, तर मग त्याच्यामध्ये जास्त एक्सप्लेन केलेला ऑप्शन असतो तो उत्तर असतो. बऱ्याचदा आपण म्हणतो ना जो मोठा ऑप्शन असतो तो उत्तर असतो. तर मग मोठा म्हणजे फक्त वेग नाही पाहिजे. तो काय विचारायचं? अच्छा ठीक आहे, घेत आहे. म्हणजे वेग नाही पाहिजे. अगेन गोष्ट ही लक्षात ठेवा की मोठं ऑप्शन आहे आणि खूपच वेग आहे, त्यातनं काही सेन्स येत नाही, असं ऑप्शन नाही तुमचं उत्तर असू शकणार. पण तो इन्क्लुझिव्ह पाहिजे किंवा त्याच्यातून काहीतरी सेन्स येतोय, पॉझिटिव्ह सेन्स येतोय बाबा, तर तसं ऑप्शन तुमचं उत्तर असतो. मग आपल्याकडे जर 2 तास आहेत आयोगाचा पेपर सोडवायला तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. मग लॉजिक लावणं, अप्रोच लावणं ह्यालाच म्हणतात. ठीक आहे. तर मग नुसताच मोठा ऑप्शन नाही बघायचा, ऑल इन्क्लुझिव्ह आणि सेन्स असलेला ऑप्शन बघायचा. ठीक आहे. आता 1889 मध्ये मुंबई येथे न्हाव्यांची सभा बोलवून त्यांना स्त्रियांच्या केशवपनापासून कोणी परावृत्त केले? हा बऱ्यापैकी त्यावेळी कॉन्ट्रोवर्सी झालेला प्रश्न होता. तर मग काय वाटत होतं बऱ्याच जणांना की महात्मा फुले उत्तर आयोगाने दिलं त्याचं, पण काही लोकांना काय वाटत होतं, म्हणजे जेव्हा आपण जेव्हा पेपर देऊन येतो त्यानंतर जी काही आन्सर की बाहेर येते त्यानुसार, म्हणजे लोक क्लासेसवाले जे आन्सर की काढतात त्यानुसार त्यांनी वेगळं आन्सर दिलेलं होतं. पण मग महात्मा फुले, कारण काय वाटलं लोकांना की 1891 साली महात्मा फुलेंची डेथ झालेली आणि त्याच्या अगोदर त्यांना पॅरालिसिस झालेला होता, तर मग ते कसं हे करू शकतात? पण सभा बोलून परावृत्त तर करू शकतात ना. ठीक आहे.
तर मग महात्मा फुले हे त्याचा आन्सर आहे 1889. मग अशा वेळी काय करायचं, मला जेव्हा कोणी विचारलं तेव्हा मी नेहमी हे गोष्ट सांगते की एखादा समाज सुधारक असेल किंवा आता आपण गव्हर्नर, व्हाईसरॉय या गोष्टी करतो, तर तिथं एवढं लक्षात ठेवायचं की व्हाईसरॉयचं कसं त्याचा कार्यकाल बघायचा, तो कुठल्या कार्यकाळामध्ये होते, आणि समाज सुधारकाचा त्याचा जन्म, 3च गोष्टी लक्षात ठेवायच्या, जन्म, मृत्यू आणि त्याच्या आयुष्यात घडलेली एखादी मोठी घडामोड. आता फॉर एक्झाम्पल नाना शंकर शेठ असतील, नाना शंकर शेठचा जन्म, त्यांचा मृत्यू जो की 1865, आणि मध्ये त्यांच्या लाईफ मधली मोठी घडामोड म्हणजे बॉम्बे असोसिएशनची स्थापना 1852. तर ह्या गोष्टी ना लक्षात ठेवायच्या, मग कळतं आपल्याला की त्याच्यावर पण बरेचसे प्रश्न सुटतात. प्रश्न आधी एकदा आलेला होता की 1915 साल दिलेलं होतं, आणि त्यातून 2 ऑप्शन तर असेच निघत होते की आपण बघू पुढं कदाचित येईल तो प्रश्न. 2 ऑप्शन तर असेच निघत होते की त्याच्यातून 1915 पर्यंत, 15च्या आधी मृत्यू झालेले 2 समाज सुधारक होते. म्हणजे आपले 2 ऑप्शन, म्हणजे तिथंच आपण अर्धी लढाई जिंकलेली असणार आहे. तर मग अशा गोष्टी समाज सुधारक करताना जन्म, मृत्यू आणि त्यांच्या आयुष्यातली एखाद दुसरी घडामोड, व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरल करताना सुद्धा त्यांचा कार्यकाळ, या गोष्टींमध्ये ना फिट करून ठेवायचं, आणि बाकी जास्त नाही, त्याच्यावर पण प्रश्न आपले डील होतात. ठीक आहे. अरे हा, आता 2025चे जे राज्यसेवा होणार आहे डिस्क्रिप्टिव्ह, तर त्यासाठी आपण स्पार्क अकॅडमीने त्रिशूल बँच लॉन्च केलेली आहे. संपूर्ण जीएस त्याच्यामध्ये कव्हर करणार आहेत. तर याची संपूर्ण जीएस ची फी 5,000 रुपये राहणार आहे. तर या बॅचचा कालावधी 10 महिने असणार आहे, आणि त्यासाठी सध्या स्पार्क अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू आहेत, आणि मर्यादित जागा असल्यामुळे तुम्ही तुमचा प्रवेश लवकरात लवकर निश्चित करून घ्या. आता जो पुढचा प्रश्न आहे इतिहासाचा, तर याच्यामध्ये पण जोड्या लावाचा प्रश्न आला की स्वतःला एकच गोष्ट सांगून ठेवायची, मला जरी 2 गोष्टी माहिती असतील आणि कमीत कमी एक जरी गोष्ट मला माहिती असेल तर तुम्ही प्रश्न चांगल्या पद्धतीने डील करणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा कसं आहे, तर बाळ गंगाधर टिळक बद्दल, म्हणजे टिळकांबद्दल होतं की मुंबईच्या गिरणी मालकांनी माफक दरात धोत्रे पुरवावीत, असं त्यांनी सांगितलेलं होतं. ठीक आहे. म्हणजे बच 3 असलेलं ऑप्शन बघा, एकावरच तुमचा प्रश्न डील होणार आहे. ठीक आहे. आता मला यांच्याबद्दलच माहिती होतं, टिळकांबद्दल, तर बला 3 असलेला एकच ऑप्शन आहे. मग बाकीचे सगळे ऑप्शन तुमचे दिले, डायरेक्ट त्याच्यावर खाट मारून टाकायचे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एकदम बरोबर उत्तर आणू शकता. आता पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती शहाजहानच्या दरबारी चित्रकार होत्या? ठीक आहे. आता खाली ऑप्शन बघायचे. जेव्हा ऑप्शन आणि सब ऑप्शन अशा फॉर्म मध्ये प्रश्न असेल त्यावेळी काय करायचे, ऑप्शन बघायचे आणि खाली सब ऑप्शन पहिल्यांदा बघून घ्यायचे. सब ऑप्शन मध्ये ऑल ऑफ द अबो दिसते का तुम्हाला? नाही दिसत आहे. परत वरती जायचं, ऑप्शन वाचून घ्यायचे. ऑप्शन वाचले तर तुम्हाला काय दिसतंय इथं, मीर हाशम, चित्रमणी, अनुपचित्र, मोहम्मद हसन आणि फकीरुल्लाह. याच्यामध्ये तुम्हाला असं वाटते का की मी खूप जास्त या लोकांबद्दल वाचलेले आहे किंवा ऐकलेले, वाटते का? नाही वाटत. मग अशा वेळी काय करायचं, ऑल ऑफ द अबो ऑप्शन नाही आपल्याकडे, तर मग त्यातल्या त्यात जास्त इन्क्लुझिव्ह, नेहमी इन्क्लुझिव्हनेस ठेवायचा. ठीक आहे, समावेशकता ठेवायची. तर मग इथं हा ऑप्शन घेऊन जायचं, तुम्ही जास्त ऑप्शन इन्क्लुझिव्ह असणार ऑप्शन घेऊन जायचं, कारण तुम्ही 100% नाकाराल अशी कुठलीच व्यक्ती तुम्ही इथं वाचलेली नाही. आपल्याला फक्त इतिहासाचा अभ्यास नाही करायचा, आपल्याला राज्यसेवा करायचे सगळेच विषय आहेत. ठीक आहे. तर मग असा ऑप्शन घेऊन जायचा, आणि आयोगाने पण हेच उत्तर दिलेलं आहे. तर मग या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता पुढचा कालानुक्रम लावा. जसा वर्णनावरून व्यक्ती ओळखा एक प्रश्न असतो, तसाच कालानुक्रम लावा हा एक प्रश्न असतो. तर मग हा प्रश्न पण खूप सोपा असतो. तर बघा, आता तुम्हाला या बी आणि सी मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर तुम्हाला ही गोष्ट माहिती पाहिजे की राजाजींची योजना
ही काँग्रेसने फेटाळली म्हणून त्यांनी राजाजी फॉर्म्युला आला त्याच्यानंतर. ह्या दोन गोष्टी पण 1944 लाच घडलेल्या आहेत. पण कधी जेव्हा योजना फेटाळली गेली मग फॉर्म्युला आला होता. पाकिस्तानचा ठराव आधी झालेला 1940 ला आणि सिमला परिषद त्यानंतर झाली 1945 ला. ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्याला स्वातंत्र्य लढा, भारत स्वतंत्र होऊपर्यंतचा इतिहास आहे पूर्व परीक्षेला, तर तो तर करणं गरजेचंच आहे आपल्याला. आणि त्यानंतरचा जो भाग आहे तो मुख्य परीक्षेला आहे. तर या गोष्टी आहेत. पाकिस्तानचा ठराव 1940 ला झाला, त्यानंतर काँग्रेसची योजना आली, राजाजींची योजना, त्यानंतर राजाजी फॉर्म्युला आणि नंतर शिमला परिषद झालेली होती. ठीक आहे, ओके. पुढं आता हा प्रश्न बघा, 1975 इसवी सन वगैरे अजिबात करायचं नाही. तर एवढं लक्षात ठेवा की डॅश डॅश यांनी भारतातील निर्यातीचा संदर्भ असलेला नॅचरल हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. तर आता आपण जर लुसंटचं पुस्तक वगैरे वाचलेलं असेल तर त्याच्यामध्ये दिलेले प्लिनीनं नॅचरल हिस्ट्री लिहिलेले. मॅगॅस्थेनिकचं माहिती आहे आपल्याला, इंडिका. तर पेरिप्लसचं काय, पेरिप्लस ऑफ इरिथ्रियन सी एक आलेलं होतं ते पुस्तक. हेरोडोटसचं वेगळं आहे. मग हे नॅचरल हिस्ट्री कोणाचं आहे तर प्लिनीचं आहे. हे लुसंट मध्ये पण कव्हर होतंय. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हा इतिहासाचे 15 प्रश्न बघितलेले आहेत. आता आपण पुढचा सेक्शन बघणार आहेत भूगोलाचा. तर भूगोल, आता हा जगाचा भूगोलवर प्रश्न आहे. तर याच्यामध्ये जोडा लावाचे प्रश्न दिले आहेत. आता हा प्रश्न तुम्ही वाचलेला नसेल तर कदाचित कुठल्या ह्याच्यावर, कुठल्या नदीच्या काठावर कुठलं शहर आहे, किंवा कदाचित कोणी बघितलेलं पण असेल तर मग एखाद्या ऑप्शन वरून पण तुम्ही उत्तर काढू शकता. तर मग याच्यामध्ये पॅरिस जे आहे सीन नदीवर आहे, बरोबर. सॉरी, पॅरिस सीन नदीवर आहे. मग अ ला 4 असलेला ऑप्शन 2 आहेत. अ ला 4 असलेले 2 ऑप्शन आहेत. 2 ऑप्शन लगेच खोडून टाकायचे. ठीक आहे, त्यानंतर सेकंड काय, जिनिवा रोन नदीच्या काठावर आहे. मग ब ला 2 असलेला ऑप्शन, ब ला 2 आहे. ठीक आहे, बॉन कुठे आहे, बॉन राईन नदीच्या काठावर आहे. बॉन राईन नदीच्या काठावर आहे ना. तर सी ला 1, हा ऑप्शन गेला. तुमचं उत्तर 1 आहे. ठीक आहे, मग अशा वेळी काय करायचं, जर एखादं माहिती असेल तर त्याच्यानुसार हे करायचं आणि रिस्क घ्यायला काही नाही. 1/4 आहे निगेटिव्ह. तुमचा प्रश्न बरोबर आला तर तुमचा जास्त फायदा होणार आहे, चुकला तर कमी नुकसान होणार आहे तुमचं. ठीक आहे, मग अशा वेळी काय करायचं, तुम्ही आधी किती प्रश्न डील केलेले आहेत, किती प्रश्न सोडवलेले आहेत, त्यानुसार तुम्ही रिस्क घेऊ शकता. मग असा जर प्रश्न आला तर त्याला गोल करून ठेवायचं आणि नंतर सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, थोडा विचार करून. नंतर कधी कधी काय होतं, आपल्याला थोडा विचार केल्यानंतर आठवतात परत गोष्टी. आता पुढचा प्रश्न बघा, कडप्पा खडक श्रेणी ही पेनगंगा आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यात आहे. धारवाड खडक लोह खनिज मॅंगनीज सापडतं आणि गोंडवाना खडक श्रेणीमध्ये दगडी कोळसा. आता गोंडवाना तर आपण महाराष्ट्राचा विचार केला. आधी आपण आहे ना, जे आपल्याला माहिती आहे त्याच्याकडून पुढे जायचं. नाहीतर आपण महाराष्ट्राचं सोडून मग भारताचा अभ्यास करायला लागलो किंवा भारताचं सोडून जगाचा अभ्यास करायला लागलो तर ते सोपं नसणार आहे. तर मग काय करायचं, गोंडवाना खडक श्रेणी, गोंडवाना म्हटलं की नागपूर साईड, नागपूर चंद्रपूर भाग आपल्या डोक्यात येतो. ठीक आहे, मग तिकडं आहे की नाही सांगा, तिकडं दगडी कोळसा आहे ना. तर मग ठीक आहे, मग बरोबर करायचं. मग सी बरोबर असलेला ऑप्शन, मग हे गेलं बरोबर. आता बी सी तर दोन्हीकडे पण आहे. तर मग ए, कडप्पा खडक श्रेणी ही पैनगंगा आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यात सापडते, तर सापडते तिकडे. तर मग ऑल ऑफ दी अबव. ठीक आहे, हे आपल्याला 11वीच्या कोणत्याही, म्हणजे जरी ह्याचं पुस्तक वाचलं आपण, जॉग्रफीचं सौदी सरांचं पुस्तक वाचलं तर त्याच्यामधून पण कव्हर होतं, महाराष्ट्राच्या भूगोलामधनं. ठीक आहे, आता हा पण परत नदी प्रणालीवर प्रश्न आहे. तर सिंधू नदी, आता सिंधू नदी प्रणालीबद्दल बघितलं, सिंधू आणि तिच्या 5 उपनद्या. तर त्यातल्या सिंधू नदीबद्दल एवढं लक्ष ठेवायचं, तिचा उगम
आणि तिच्या 5 उपनद्या ज्या की आपल्या डाव्या साईडनं तिला मिळतात, ठीक आहे. तर म्हणजे दक्षिणेकडून मिळणाऱ्या. तर मग त्या 5 उपनद्या आणि त्या 5 उपनद्यांचा उगम, त्यातली सतलज नदी आहे तिचा फक्त उगम भारताबाहेर होतो सिंधू बरोबर, आणि बाकीच्या सगळ्यांचा उगम भारतातच होतो, बरोबर. तर मग सिंधू तिबेटमधील मानस सरोवराजवळ उगम पावते, ठीक आहे. 2 ऑप्शन गेले आपले. त्यानंतर कावेरी माहिती आहे ब्रह्मगिरी डोंगरामध्ये उगम पावते. डी ला 5, हा पण ऑप्शन गेला डी ला 5 असलेला, ठीक आहे. म्हणजे मी बघितलं का तापी नर्मदा कुठे उगम पावते किंवा काय, 2 ऑप्शनवर मिनिमम 1 ऑप्शनवर पण तुम्ही जोड्या लावायचे प्रश्न डील करू शकता. फक्त डोकं शांत ठेवायचं एकच, आणि डोकं शांत ठेवण्यासाठी आधी तुम्ही खूप प्रॅक्टिस केलेली असली पाहिजे एवढीच. नाहीतर तुम्ही खूप जास्त वाचलेलं असेल आणि क्वेश्चन पेपर जाऊन तिथंच बघणार आहेत, क्वेश्चन पेपर आणि ती OMR शीट आणि त्या सगळ्या गोष्टी, तो माहोल, तर तो खरंच नाही बसत. म्हणजे हे राज्यसेवेला तरी 2 तास असतात, कंबाईनच्या परीक्षेला, पूर्व परीक्षेला किंवा मुख्य परीक्षेला 1च तास असतो, आणि त्याच्यात पण तुम्हाला मॅथ्स रिझनिंग असतंच. मग त्याच्यामुळे ते टाइम मॅनेज तर होतच नाही 60 मिनिटात तुम्ही 100 प्रश्न. मग त्याच्यामुळं राज्यसेवेलाच प्रॉब्लेम येतो. तर कंबाईनला तर तुम्ही किती प्रॅक्टिस केली पाहिजे. तर मग राज्यसेवेला पण खूप जास्त प्रॅक्टिस करून गेलात तर तुम्हाला अननोन प्रश्न पण डील होणार आहेत. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की खूप अननोन होता पण माझा बरोबर आला, ठीक आहे. आता हा लोकसंख्येवर 1 ते 2 प्रश्न असतात, ठीक आहे, पूर्व परीक्षेला. तर आता लोकसंख्या करताना भूगोलाच्या किंवा इकॉनॉमिक्सच्या पुस्तकातून सुद्धा तुम्ही लोकसंख्या टॉपिक करू शकता, ठीक आहे. तर आता बघा काय विचारले त्यांनी, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची घनता आणि लिंग गुणोत्तर यांची जोडी बरोबर आहे. पहिल्यांदा बरोबर चूक ह्याला गोल करून घ्यायचा, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये त्यांनी काय दिले की आता थोडा ना सोशल इंडिकेटर्सचा विचार करायचा. तुम्ही लोकसंख्या वाचताय मान्य, पण तिथं तुम्हाला सगळी आकडेवारी नाही लक्षात येणार. मग भारताची लोकसंख्या करत असताना किंवा महाराष्ट्राची लोकसंख्या करत असताना तुम्ही ना सोशल इंडिकेटर्सचा विचार करायचा थोडा. मग सोशल इंडिकेटर्स म्हणजे काय, तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे हे जिल्हे असे आहेत की जे सोशल इंडिकेटर्सने थोडेसे पुढे आहेत. आणि जर परभणी, मला असं हे नाही करायचं, पण आपण अभ्यासातून किंवा या गोष्टी कन्क्लुसिव्ह काढतो थोडस, की परभणी, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली असे जे जिल्हे आहेत ते थोडेसे सोशल इंडिकेटर्स म्हणजे साक्षरता, घनता तर तिकडे कमीच असणार आहे गडचिरोलीला वगैरे, तर मग हे थोडेसे मागे आहेत. तर मग तो विचार थोडासा करायचा. किंवा भारताच्या बाबतीत विचार करताना उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड हे सोशल इंडिकेटर्सनी मागे आहेत. केरळ, गोवा हे जिल्हे पुढे आहेत, राज्य पुढे आहेत. तर मग असा थोडासा विचार करायचा, ठीक आहे. मग आपल्याला, कारण सगळीच आकडेवारी आपल्याला शक्य नाही, लोकसंख्या करताना थोडा क्रम लक्षात ठेवायचा. साक्षरतेमध्ये कोण पुढे आहेत भारतात. मला असं वाटतं मी हे करत असताना युट्यूबला एक लेक्चर बघितलेलं, अर्धा तासाचं लेक्चर होतं. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा आणि भारताची लोकसंख्या आणि ते घनतेचा क्रम, परत साक्षरतेचा क्रम, लिंग गुणोत्तराचा क्रम, ते एकदा करून आहे ना लक्ष ठेवलेलं, थोड्याशा नोट्स काढलेल्या. मग त्याच्यानंतर परत मी जेव्हा एक्झाम हॉलमध्ये जाताना किंवा एक्झामच्या आदल्या दिवशी वगैरे ते अर्धा तासाचं लेक्चर जरी बघून गेले तर मला ते रिवाइज व्हायचं लगेच. असं इतकं छान आहे. मी तुम्हाला नंतर त्या लेक्चरचं हे सांगेल, पण ते आहे. मग तुम्ही शॉर्ट नोट्स काढू शकता त्याच्या लोकसंख्येच्या. काही टॉपिक असे आहेत, फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्सचा, अर्थशास्त्राचा जो दारिद्र्य नावाचा टॉपिक आहे, तर त्याच्या तुम्ही शॉर्ट नोट्स काढू शकता, ठीक आहे. एकदम एका पेजवर बसतील अशा शॉर्ट नोट्स तुम्ही काढल्या पाहिजेत. आणि लोकसंख्येच्या बाबतीत पण तसंच आहे, क्रमानं येणारी पहिली 3 राज्य, शेवटची 3 राज्य, घनतेच्या बाबतीत, साक्षरतेच्या बाबतीत, लिंग गुणोत्तराच्या बाबतीत. आणि जिल्ह्यांचं पण तसंच करायचं. महाराष्ट्रात क्रमाने येणार, साक्षरता घेतली आता भारताची, पहिले 3 राज्य, सुरुवातीची, शेवटची 3 राज्य, हे झालं भारताच्या बाबतीत. लगेच महाराष्ट्राच्या बाबतीत लिहायचं. म्हणजे असं जितकं तुम्ही कंपॅरेटिव्हली कराल ना तितकं ते तुम्हाला सोपं जाणार आहे आकडेवारी लक्षात ठेवायला. तर आता इथं बघा सोशल इंडिकेटर्सचं मी का बोलत होते, तर इथं आपल्याला हे माहिती आहे, आधी येऊन गेलेला प्रश्न आहे पूर्व परीक्षेलाच, की औरंगाबादची घनता ही महाराष्ट्राच्या घनते इतकी आहे जवळपास,
आता महाराष्ट्राची घनता किती? 365 आणि औरंगाबादची 366, म्हणजे जवळपास जवळ आहे. हे तर बरोबर आहे, पण आपला परत ओव्हर कॉन्फिडन्स जातो की हे 360 तर आलेले मी वाचलेले, मग त्यानंतर त्याच्यामुळे पुढे लक्ष देत नाही आपण. ठीक आहे, 920 नाहीये लिंग गुणोत्तर, तर त्याचं 926 आहे. ठीक आहे, मग आता बघा औरंगाबाद जिल्हा आहे, औरंगाबाद थोडासा प्रगत आहे. आता मराठवाड्याचा विचार केला तर औरंगाबाद मराठवाड्यामध्ये प्रगत जिल्हा मानला जातो. ठीक आहे, जसं आपण आफ्रिका खंडाचा विचार केला तर साऊथ आफ्रिका डेव्हलप्ड आहे आफ्रिका खंडामध्ये, तर मग तसं आहे. मग त्याचे जर आपण असं विचार करायचा, मग त्याचे लिंग गुणोत्तर जास्त असलं पाहिजे थोडासा, मग हा विचार करायचा. इथं थांबून थोडासा विचार करायचा. मग डी ऑप्शन गेला तुमचा, डी ऑप्शन गेला, डी ऑप्शन गेला, डी ऑप्शन गेला, निघाला ना उत्तर. सोपं आहे, म्हणजे ठाण्याचं तुम्हाला तितकं माहिती नसलं. आणि अजून एक गोष्ट आहे, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर घनतेवरून लक्षात बघा, आहे का एवढी कमी घनता असेल का ठाण्याची? नाही, म्हणजे हा पण ऑप्शन हा गेला, ए गेला, एनी 2 ऑप्शन जातात, डी नी 1 जातोय, उत्तर निघते तुमचं. म्हणजे असा थोडा विचार करायचा. तिथं वेळ असतो तुम्हाला 2 तास, 2 तास वेळ असतो. असे जेव्हा प्रश्न येतात आकडेवारीचे वगैरे, दारिद्र्य किंवा लोकसंख्येवरती, त्यावेळी काय होतं, आपल्याला आपण उगीच आठवायला लागतो की आपण वाचलेली आकडेवारी आठवायला लागतो. अशा वेळी थांबायचं, थोडंसं पाणी प्यायचं, विचार करायचा, सोशल इंडिकेटर्सचा विचार करायचा नेहमी. तुमचे उत्तर नक्की बरोबर येणार आहे. किंवा अशी पण वाक्य दिलेली असतात, आपण बघूया पुढे प्रश्न येईल तसा, की या जिल्ह्याची साक्षरता किंवा या राज्याची साक्षरता सुधारते किंवा त्यांनी इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. आता मला सांगा, साक्षरतेमध्ये सुधारणा करायला कुठल्या राज्याला किंवा कुठल्या जिल्ह्याला वाव असेल? जिथं ऑलरेडी कमी आहे त्यालाच वाव असणार आहे ना, की जास्त ते सुधारणा करू शकतात. जिथं ऑलरेडी जास्त आहे ते जास्त सुधारणा नाही करू शकत ना. एका पीकवर जायला माणसाला वेळ लागतो किंवा स्कोप असतो, त्याच्यावरती जायला खूप जास्त कष्ट घ्यावे लागतात, मेहनत घ्यावी लागते. तर मग तसंच आहे इथं, खूप जास्त गोष्टीचा जेव्हा कॉम्बिनेशन कराल ना, 100% तुमचं उत्तर बरोबर येणार आहे हे पण. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. ओके, आता इष्टतम, मी म्हणलं लोकसंख्येवरती 2 प्रश्न असतात, तर तो जर जो आकडेवारीवरती आला, आणि हा एक प्रश्न म्हणजे आयोगाचा ट्रेंड कसा बदलतोय बघा. 2019 पर्यंत जरा प्रश्न फॅक्च्युअल बेस किंवा तुम्ही केलेल्या रेफरन्स बुक मधनं येणारे होते प्रश्न जास्तीत जास्त, पण आता कसं होतं, थोडंसं मेन्सच्या प्रश्नांकडे वगैरे पण आयोगाचा कल जातोय. पूर्व परीक्षेला सुद्धा मुख्य परीक्षेचे प्रश्न येत आहेत. ठीक आहे, तर आता हा बघा प्रश्न, इष्टतम लोकसंख्या म्हणजे ऑप्टिमम पॉप्युलेशन बद्दल शास्त्रज्ञांच्या व्याख्येच्या जोड्या विचारलेल्या आहेत. ठीक आहे, तर मग आता हा प्रश्न तुम्ही गेलाय पहिल्यांदा, जर सपोज एक्झाम डील करताय, ह्याच्या अगोदर तुमच्यापैकी आधी तुम्ही एक्झाम दिलेली आहे का पूर्व परीक्षा? नाहीये का? तर तुम्ही दिली आहे ना? ठीक आहे, म्हणजे आपण तरी थोडं हे करू शकतो, जरी मुख्यच काय वाचलेलं असेल वगैरे. तर आता नवीन मुलांसाठी एक सांगते, तुम्ही तिथे प्रश्न डील केला, आता तुम्ही पेपर सोडवताय समजा एक्झाम हॉलच्या बाहेर, तुम्ही प्रश्न डील केला, तुमचा प्रश्न चुकला तर बरोबर लिहून काढणं ही तुमची जबाबदारी आहे, आणि ते पाठ करणं, त्याच गोष्टी तुम्ही पाठ करणं. आता कसं आहे, सपोज माझा प्रश्न चुकलेला आहे, तर कसं आता मी ते लिहून काढणार आहे, मी कसं लिहिणार आहे आणि कसं पाठ करणार आहे हे सांगतो तुम्हाला. आता सॉन्डर्स आहे, सॉन्डर्स आपल्याला इतिहासामध्ये पण आहे, पण मग इथलं लक्षात ठेवा, सॉन्डर्स समाज कल्याण. ठीक आहे, डी ला 3 आहे, डी ला 3 असलेलं एकच ऑप्शन आहे आपल्याकडे, उत्तर आहे सपोज. आता डी लक्षात ठेवायचं तुम्हाला, सॉन्डर्स समाज कल्याण. ठीक आहे, परत आता सी ला 1 आहे, पीटरसन परतावा. म्हणजे तुम्ही जेव्हा असं लिहिता ना एकाखाली एक, तुम्हाला ट्रिक्स आपोआप हे करून जातात, आणि रेडीमेड ट्रिक्स पेक्षा ना तुम्ही केलेल्या ट्रिक्स जास्त प्रभावी असतात, आणि त्या जास्त काळ म्हणजे आयुष्यभर तुमच्या लक्षात राहणारे असतात. त्याच्यामुळं हे असं लक्षात ठेवायचं. त्यानंतर बी ला 4 आहे, आणि त्यानंतर डी ला 3 आहे. सॉरी, डी ला 3 असलेला ऑप्शन, एक मिनिट, इरेजर
सॉन्डर्स समाज कल्याण ना, डी ला 3. ठीक आहे, डी ला 3 असलेला हा ऑप्शन आहे, म्हणजे आपलं उत्तर हे पाहिजे. तर आता ए ला 2 हे लिहून काढायचं समोर समोर, बी ला 4 आणि सी ला 1 म्हणजे परतावा. मी जसं सांगितलं पीटरसन परतावा, सॉन्डर्स समाज कल्याण, कसं आहे एक एक शब्दातून तुमच्या ट्रिक्स बनवून जातात आणि ते तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहणार आहेत. आपल्याला तो कीवर्ड असतो ना तोच तिथे हिट करायचा आहे. आपल्याला लिहायचा नाही पेपर सगळं, मागचं पुढचं सगळं आठवायला पेपर लिहायचं नाही आपल्याला, तो कीवर्ड आहे ना तोच तिथे हिट करायचा. ठीक आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. जर चुकला बरोबर आला तरी लिहून काढा. आता सपोज तुम्ही पेपर सोडवताय आता आणि तुमचा हा प्रश्न बरोबर आला काहीतरी विचार करून, तरी लिहून काढा, कारण लक्षात राहिलंच असं आहे ना पेपरला जाऊपर्यंत. तर मग लिहून काढायचं आणि ते एक्झामच्या आदल्या दिवशी रिवाइज करायचं, तर ते तुमच्या थ्रू आउट परत लक्षात राहणार आहे. पुढे आता महाराष्ट्रातील मृदेच्या संदर्भात खालील विधाने पहा. रेगूर मृदेत, आता हा प्रश्न खरं तर कॅन्सल झालेला आहे बरं का, पण जर आता ऑप्शन आलेत, सब ऑप्शन आलेत, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, ऑप्शन सब ऑप्शनच्या फॉर्म मध्ये असेल तर पहिला ऑप्शनच्या आधी सब ऑप्शन बघून घ्यायचे की ऑल ऑफ द अबव आहे का. ठीक आहे, तर मग आता पुढचे ऑप्शन वाचायचे. रेगूर मृदेत अल्युमिनियम लोहाचे प्रमाण भरपूर असते. जांभी मृदा आर्द्र हवामान, आर्द्र मध्येच आढळते ना, दक्षिण कोकणात आढळते, मग आर्द्र बरोबर आहे. त्यानंतर तांबडी मृदा भंडारा जिल्ह्यात आढळते आणि तांबड्या मृदेत सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते. आता आयोगाने इथं काय हे झालं माहित नाही, पण आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे, तर मग हे बघून घ्यायचं की कशासाठी कॅन्सल. पण पहिल्या की नाही तर एबीसीडीच उत्तर दिलेलं आयोगाने, त्याच्यामुळे आपण असे ऑल इन्क्लुझिव्ह ऑप्शनच घेऊन जायचं. ठीक आहे, ओव्हर थिंकिंग करायचं नाहीये फक्त. एकवीसच घेतलेलं ना आपण. ठीक आहे, खालील विधानांचं परीक्षण करून योग्य विधाने निवडा. बहुतांश भारतीय कोळसा क्षेत्र हे 78 अंश पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला सापडतं. ठीक आहे, आता बघायचं रेखावृत्ताने आपल्याला काय समजतं, वेळ ना किंवा टाइम झोन. तर रेखावृत्त 78 अंश पूर्व आणि खालचं वाक्य वाचायचं आहे आपल्याला. भारताच्या एकूण कोळसा उत्पादनाच्या 50% कोळसा ओरिसा, छत्तीसगड आणि झारखंड. तर आता हे वाक्य तर बरोबर आहे, दगडी कोळसा भारताचा विचार केला तर ओरिसा, छत्तीसगड आणि झारखंड मध्ये सापडतो. तो छोटा नागपूर पठारचा भागच येतो, तर तिथं सापडतो म्हणायचं 50%. आता तिथं नाही डाऊट घ्यायचा की 50%च आहे का 40% आहे, अशी वाक्य आयोग चुकवत नाही. ठीक आहे, तर मग बरोबर आहे हे वाक्य. आणि आता हे वाक्य वाचून वरचं वाक्य जेव्हा वाचेल तेव्हा आपल्याला कळेल की ते 78 अंशच्या तिथे आहे का बाबा, तर मग आहे. तर मग अशा वेळी ए आणि बी दोन्ही वाक्य बरोबर आहेत. ठीक आहे, आणि एवढं ते रेखावृत्त वगैरे असं नाही चुकवत. आणि हे आपल्याला माहिती पाहिजे की रेखावृत्त हे पूर्व, आपण कसं आहे उत्तर पूर्व मध्ये भारत बसतो. ठीक आहे, रेखावृत्त पूर्व आहे आणि अक्षवृत्त उत्तरेला आहोत आपण. तर 78 अंश तर आहेच बरोबर. तर हे अ आणि ब हे दोन वाक्य ह्याच्यामध्ये बरोबर आहेत. एक मिनिट, प्रश्न राहिला. आता उपोष्ण कटिबंधीय आणि उच्च दाब पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाब विभागाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात. तर आता बघा आपल्याकडे 3 मुख्य जी वारे आहेत तर ते लक्षात ठेवायचे. त्यातल्या 2 ह्याला पूर्वीय वारे म्हणतात, पूर्वीय वारे. आणि जर आपण भूगोलाचं हे केलं असेल थोडं, आणि एक पश्चिमी वारे. आता ही आपली पृथ्वी आहे, म्हणजे आता मी पूर्ण तुम्हाला नाही सांगणार आहे, पण तरी थोडस सांगते बघा. 0 डिग्री आणि त्यानंतर 5 डिग्री उत्तर आणि 5 डिग्री दक्षिण हा एक पट्टा झाला. हा उष्ण कटिबंधीय पट्टा आहे, ITCZ म्हणतात त्याला. हा उष्ण कटिबंधीय पट्टा आहे. त्यानंतर उपोष्ण कटिबंधीय हा ध्रुवीय पट्टा आहे. ठीक आहे, तर आता जे आहेत काही वारे इथं उच्च दाब पट्ट्याकडून, वारे नेहमी
हाय प्रेशर टू लो प्रेशर असेच वाहतात, बरोबर. तर इथून या साईडला जे वारे वाहतात, एक मिनिट, आणि या साईडला, तर हे झाले पूर्वीय, याला पूर्वीय वारे पण म्हणतात. आणि हे पूर्वीय वारे म्हणतात त्याला, ठीक आहे. आणि हे जे आहेत इथून हा अगेन हाय प्रेशर झोन आहे, इथून या साईडला वाहणारे जे वारे आहेत तर याला म्हणतात पश्चिमी वारे. मग त्यांनी काय म्हटलेले, त्यांनी उपोष्ण कटिबंधीय उच्च दाब पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाब पट्ट्याकडे आपले वारे कुठं, हे जे आहेत विषुववृत्तीय कमी दाब पट्ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात, ह्याला एक तर पूर्वीय वारे किंवा ट्रेड विंड, व्यापारी वारे. आणि पश्चिमी वाऱ्यांना, हे पश्चिमी वारे आणि ह्याला प्रतिव्यापारी पण म्हणतात बरं का. आणि परत जे ध्रुवाकडे वाहतात हे उपोष्ण कटिबंधीय उच्च दाब पट्टा आहे, त्याच्याकडून ध्रुवाकडे कमी दाब पट्ट्याकडे वाहणारे जे वारे असतात परत, तर त्याला पण परत पूर्वीय वारे म्हणतात. म्हणजे आपल्याकडे 2 पूर्वीय वारे आहेत आणि एक पश्चिमी वारे. एक त्यापैकी जे विषुववृत्ताकडे वाहतात पूर्वीय वारे त्याला काय म्हणतात, ट्रेड विंड म्हणजे व्यापारी वारे म्हणतात. आणि या साईडनं उपोष्ण कटिबंधाकडून इकडं उत्तरेकडे जे वारे वाहतात आणि इकडून दक्षिणेकडे याला पश्चिमी वारे किंवा प्रतिव्यापारी. 2 शब्द लक्षात ठेवायचे, पूर्वीय व्यापारी, पश्चिमी प्रतिव्यापारी. आणि ध्रुवाकडे असणारे परत पूर्वीय वारे आहेत, ठीक आहे. तर ह्याचं काय आहे, ट्रेड विंड. आता पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये शेतजमिनीच्या विभाजनामुळे म्हणजे तुकडीकरणामुळे काय झाले, परिणाम विचारलेले आहेत त्याचे. ऑप्शन सब ऑप्शन, पहिला सब ऑप्शन बघायचा, ऑल ऑफ द अबोव दिसतंय तुम्हाला. आता ऑप्शन वाचायचे. एक्स्ट्रीम जोपर्यंत निगेटिव्ह वाटत नाही त्या प्रश्नाशी रिलेटेड तोवर त्याला नाकारायचं नाही. तर शेतकरी स्वतःच्या कुटुंबापुरते धान्य उत्पादन करू शकत नाही. बघितलं ना आपण, थोडं जे कोरडवाहू शेती असते, दुष्काळी भागात असतात आणि खूप कमी शेती असते 1 एकरच्या खाली, तर तिथं ना त्यांना वर्षभर पुरेल एवढं अन्न पण पिकत नाही. स्वतः आमच्या घरची परिस्थिती सांगते की पुरत नाही, वर्षभर पुरेल एवढं पण अन्न पिकत नाही तिकडे. तर मग असं थोडासा रिलेट करून विचार करायचा. हे वाक्य बरोबर आहे, शेतजमिनीस पाणी पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होतात, बरोबर आहे. आधुनिक शेती अवजारांचा आर्थिकदृष्ट्या उपयोग परवडत नाही. तुम्ही ड्रोन फार्मिंग किंवा कोणते ट्रॅक्टर वगैरे घ्यायला परवडणार आहे का, नाही परवडत. शेतीवर व्यक्तिगत लक्ष ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. आता बघा, हे जे वाक्य आहे ना, हा जो शब्द आहे आर्थिकदृष्ट्या, हा खूप महत्वाचा आहे या वाक्यामध्ये. कारण शेतीवर व्यक्तिगत लक्ष ठेवणे परवडत नाही असं जर म्हणलं असतं ना तर हे वाक्य चुकीचं असतं. कारण जितकी कमी शेती तितकी मेंटेन करायला सोपी, आपल्याला असं वाटू शकतं, पण आर्थिकदृष्ट्या आलं म्हणून त्याचा अर्थ बदलला. त्याच्यामुळं एकदम ह्याच्यामध्ये वाचायचं. आणि तसं पण ABC असं ऑप्शन नाहीये, त्यामुळे त्यांनी म्हणजे बघा, आयोग तुम्हाला कन्फ्युज करत नाही. ह्या वाक्यामध्ये कन्फ्युजन वाढलं असतं, पण आयोगाने तुम्हाला तसा ऑप्शनच ठेवला नाही कन्फ्युज व्हायला. त्याच्यामुळे ऑल ऑफ द अबोव हा ऑप्शन घेऊन जायचा. पण वाचताना सब ऑप्शन आधी बघायचे आणि मग ऑप्शन कडे जायचं, एवढी एक अट इथे लक्षात ठेवा. आता हा प्रश्न बघा, ओशनोग्राफी किंवा समुद्रशास्त्र याच्यामधून येतो. आता सौदी सरांचं किंवा कोणतंही पुस्तक असेल तर त्याच्यातून कव्हर होतो. सागरी तळ खालील प्रमुख विभागात विभागला जातो, त्याचा योग्य पर्याय निवडा. काय काय भाग, सागरी तळाचे काय भाग आहेत किंवा ओशन फ्लोअर्सचे काय काय भाग आहेत. तर एक आहे भूखंड मंच असतो, त्याला कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणतात, ठीक आहे. आधी शेल्फ असतो, जो उथळ भाग असतो बघा, जिथं मासेमारी वगैरे होते ना तो. त्यानंतर स्लोप असतो, ठीक आहे, कॉन्टिनेंटल शेल्फ, स्लोप. त्यानंतर सागरी मैदान असतं, सी प्लेन आणि डिप्स. किंवा आता काय मराठी इंग्लिश दोन्ही आहेत आपल्याला, दोन्ही लँग्वेज मध्ये. जर मराठीत कळलं नाही तर इंग्लिशमध्ये वाचायचं, इंग्लिशमध्ये कळलं नाही तर मराठीत वाचायचं, तेवढं आपल्याला तर समजतं. सागरी डोह किंवा गर्ता म्हणतात त्याला, गर्ता. हे मेन 4च भाग आहेत बरं का, भूखंड मंच, भूखंड उतार, सागरी मैदान आणि गर्ता.
मग ते पर्वत वगैरे ते येतात ते नंतर आहेत, पण मेन 4 भाग आहेत. मग असा ऑप्शन कुठे आहे? ए बी ई आणि एफ. ठीक आहे, ए बी ई एफ. नीट सब ऑप्शन नीट बघून घ्यायचे. 4च मेन भाग आहेत, बाकीचे इतर भाग आहेत. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा, खडक प्रणाली आहे आणि त्याचा विभाग. ठीक आहे. तर आता मला एक माहिती होतं की दिल्लीची दिसते. ठीक आहे. आता दिल्लीची जी आहे ना, मी असं लक्षात ठेवलेलं जेव्हा वाचताना, आय थिंक हा प्रश्न काहीतरी 16 17ला पण आलेला होता आणि ते मला तशीच सवय होती. जशी मी तुम्हाला आता सांगते की मी प्रश्नपत्रिका सोडवायचे, जरी कधी प्रिंट नसेल तरी मोबाईल मध्ये सोडवायचे. OMR शीट असायची माझ्याकडे, सोडवायचे, व्यवस्थित गोल वगैरे करायचे, पेपर चेक करायचे आणि चुकलेल्या गोष्टी मी लिहायचे. आता हे जोड्या लावायचा प्रश्न त्यावेळी माझा चुकलेला होता, तर मग हा प्रश्न मी लिहून काढलेला आणि लक्षात ठेवलेलं. मग आता लक्षात ठेवायचं तर काहीतरी ट्रिक पाहिजे ना, मग मी तेव्हा लक्षात ठेवलेलं की रिअल मग दिल्लीचं गव्हर्नमेंट किंवा दिल्लीचे लोक थोडे रिअल असतात बाबा, असं लक्षात ठेवलेलं. मग सी, आणि तो प्रश्न रिपीट झाला, विशेष म्हणजे रिपीट झालेला आहे. तर मग सी ला 2 बघा, ऑप्शन मध्ये 2 ऑप्शन गेले. ठीक आहे. आता मग चॅम्पियन प्रणाली कुठे आहे? जबलपूर, मध्य प्रदेश मध्ये. प्रश्न घेतोय हा, 1 मिनिट. कोलार छत्तीसगड मध्ये आहे, रायचूर मध्ये. ठीक आहे. चॅम्पियन छत्तीसगड रायचूर म्हणजे अ ला 3, म्हणजे एक जर तुम्हाला माहिती असेल त्यातनं तुमचे 2 ऑप्शन जाणार आहेत, इलिमिनेट होणार आहेत. मग अ ला 3, मग हा उत्तर आहे. मग आता लिहिताना तुम्हाला परत काय लिहायचं? ब ला चिल्पी जी आहे ती बालाघाट जबलपूर मध्ये आहे आणि आयर्न ओर आहे ते सिंगापूर, बोनाई. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे असं तुम्ही लिहून ठेवलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्या टू द पॉइंट तुमच्या ते लक्षात राहणार आहे आणि पुढं फायदा होणार आहे त्याचा. आता बघा, नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. तुम्ही जर नुसता मॅप बघितलेला असेल ना, मॅप नुसता, म्हणजे म्हणतात ना की जेव्हा अभ्यास करत असताना मॅप समोर असला पाहिजे, सिलेबस समोर असला पाहिजे आणि रेफरन्स बुक तर असतातच आपल्याकडे, आणि क्वेश्चन पेपर समोर असले पाहिजेत. मी म्हणेन क्वेश्चन पेपर फक्त समोर ठेवायचे नाहीत, क्वेश्चन पेपर सोडवलेले समोर असले पाहिजेत आणि त्याचं अनालिसिस केलेले. छोट्याशा डायरीमध्ये आपण त्याचं अनालिसिस करू शकतो. तर आता मॅप समोर जर असला तर तुम्ही महाराष्ट्राचा मॅप बघितला, धडगाव, अक्राणी टेकड्या. धडगाव टेकड्या कुठं आहेत? सगळ्यात वरती आहेत नंदुरबार मध्ये. मग तसाच ऑप्शन आहे आपल्याकडे. आता जर टेकड्यावरती आहेत म्हणजे तालुका पण वरतीच असणार ना, हा विचार करायचा. तर मग हा उत्तर आहे त्याचं, धडगाव, नंतर तळोदा आणि नंदुरबार. मग लक्षात ठेवायचं. त्यांनी एका पेपरमध्ये आय थिंक ह्याच्या कंबाईनच्या का राज्यसेवेच्या मुंबई उपनगरामध्ये 3 तालुके आहेत बरोबर, तर त्याचा क्रम विचारलेला. म्हणजे आयोग विचारू शकतं, म्हणजे आपण प्रेडिक्शन म्हणतो ना, व्हॉट नेक्स्ट. तर मग हेच जर नंदुरबार मधलं विचारले उत्तर दक्षिण, तर त्यांनी मुंबई उपनगरातले पण विचारलेले उत्तर दक्षिण क्रम. तर मग आपल्याला कळू शकतं ना, आयोग असं पण विचारते बाबा. तर हे कधी होणार आहे? पेपर सोडवल्यावर. दुसऱ्यांचे तर अनालिसिस वाचून नाही होत, आपण स्वतः सोडवले तर आपल्याला ते जास्त रिअलाइज होणार आहे बरोबर. तर हा आहे असं. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही मध्ये मध्ये विचारू शकता. ओके, सॉरी. आता हे बघा, हा एक असतो तुम्हाला आंतरराष्ट्रीय वाररेषा आणि ग्रीनिच. आपल्याला हे माहितीये की ग्रीनिच नुसार आपली ही, मागचा प्रश्न मी घेतला नाही एक, तो घेतला इतिहासाचा, तो मागे राहिला होता तो घेतला बरोबर. तर आता आपण ग्रीनिच नुसार आपला भारताची जी वेळ आहे तर ती किती? 5.5 तास आपण पुढे आहोत बरोबर. त्यांनी प्रश्नामध्ये काय दिले? भारतामध्ये दुपारचे 12 वाजलेत. तर अनुक्रमे, हे महत्वाचं आहे, अनुक्रमे उलट पण दिलेलं असतं, ते अल्टर करून ऑप्शन दिलेले असतात आणि तिथं आपण चुकतो. ग्रीनिच आणि आंतरराष्ट्रीय वाररेषा. अजून एक लक्षात ठेवायचं की ग्रीनिच आणि आंतरराष्ट्रीय वाररेषेमध्ये 12 तासाचा फरक असतो बरोबर.
आणि आपण 5.5 तास पुढे आहोत ग्रीनिच पेक्षा. तर मग मागे जायचं, 12च्या मागे गेल्यावरती किती, सकाळचे 6:30. दुपारचे 12 म्हटले त्यामुळे सकाळचे 6:30 वाजलेले असणार आहेत आणि 12 तासाचा फरक आहे, तर मग पुढं 6:30. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. 3 गोष्टी इथं तुम्हाला लक्षात ठेवायच्या. एकदा आपण ग्रीनिच पेक्षा 5.5 तास पुढे आहोत आणि आंतरराष्ट्रीय वाररेषा ही ग्रीनिच पेक्षा 12 तास पुढे आहे. ह्या दोनच गोष्टी लक्षात ठेव. आता बघा, भारतामध्ये मोसमी वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत आहे? ऑप्शन, सब ऑप्शन पहिल्यांदा बघायचे. तर बघा, ऑप्शन मध्ये ऑल ऑफ द अबो दिसते तुम्हाला. आता ऑप्शन वाचायचे. भूमिखंडाचा विस्तृत भाग आहे आपल्याकडे, भारताच्या तिन्ही बाजू समुद्र आहे म्हणून तर भारतीय द्वीपकल्प म्हणतात त्याला, आणि 30 ते 40 पट्ट्यामध्ये जेट प्रवाह वाहतात. हे तिन्ही परिस्थिती आपल्याकडे मोसमी वारे वाहण्यासाठी कारणीभूत असते. ठीक आहे, तर हे ऑल ऑफ द अबो. आता दिसतंय का? चिनूक वाऱ्यासंबंधी आता आपल्याला काही भूगोलामध्ये, वर्ल्ड जिओग्राफी मध्ये ना, काही स्थानिक वारे पण दिलेले असतात. स्थानिक वारे ते कुठल्या खंडामध्ये, कुठल्या देशामध्ये वाहतात. आता तसं चिनूक वारे दिलेले आहेत. चिनूक बद्दल लक्षात ठेवायचं, हे उत्तर अमेरिकेमध्ये वाहतात. उत्तर अमेरिकेमध्ये कोणता पर्वत आहे? रॉकीज पर्वत आहे. अँडीज दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. आल्प्स पर्वत युरोप खंडामध्ये आहे. हे थोडं थोडं लक्षात ठेव. मी सांगते, मी वर्ल्ड जिओग्राफीचं खूप काही केलेलं नव्हतं, पण अशा जे ठोकताळे असतात ना, तेवढेच करून ठेवायचे. तर रॉकीज पर्वत हा उत्तर अमेरिकेमध्ये आहे. तर तिथं माहिती आहे आपल्याला, आपण जेव्हा 1972ला दुष्काळ पडला तर आपण तिकडनंच गहू आयात केलेला होता, बरोबर? तर हा रॉकीज पर्वत तावरून वाहतात. हे वारे स्थानिक प्रकारचे आहेत. आणि आल्प्स, आता बघा, जर ते रॉकीज पर्वतावरून वाहतात तर हे वाक्य चुकणारच आहे, चुकीचंच असणार आहे. एक तर ते रॉकीज वरून वाहते किंवा आल्प्स. मग हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. तुमचं इथंपर्यंत युस्तवरच उत्तर बरोबर येते. आणि राहीन नदी खोऱ्यातून वाहतात, हे पण चुकीचं आहे. राहीन नदी नाहीच आहे ना, अमेरिका खंडात नाही आहे राहीन नदी, तर हे वाक्य चुकीचं आहे. तर हे उत्तर आहे. आणि डी पण ऑप्शन गेला, कारण दोनच ऑप्शन दिलेले. आता हे रॉकीज पर्वतावरून वाहतात, हे चिनूक वारे. चिनूक वाऱ्यांना काय म्हणतात माहिती का? स्नो ईटर. म्हणजे ते तिथला जो बर्फ आहे तो बर्फ खातात म्हणजे तसं खात नाहीत, पण ते वारे वाहत असल्यामुळे तिथला बर्फ कमी होतो. आणि तिथली जी गव्हाची शेती आहे तर त्याच्यासाठी ते पोषक असतात. कारण बर्फ पडल्यामुळे ते त्याचं जे उत्पादन आहे ते कमी होतं, पण मग हे वारे वाहतात त्यामुळे ते तिथलं टेम्परेचर हे नॉर्मलला आणण्यासाठी ते मदत करतात, म्हणून तेच त्याला स्नो हीटर म्हणतात. आणि ते तिथल्या गव्हाच्या पिकासाठी पोषक असतात. ठीक आहे, तर हे चिनूक वारे रॉकी पर्वतावरून वाहतात, उत्तर अमेरिका. ठीक आहे, आणि हे कसे वारे आहेत माहित का? उष्ण का थंड? उष्ण वारे. स्नो ईटर आहेत ना, मग ते उष्ण वारे आहेत आणि तिथल्या गव्हाच्या पिकासाठी पोषक आहेत. राहायला का? हे झूम केल्यामुळे ना दिसत नाही. खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या जाती 1952च्या फार पूर्वी नष्ट होणाऱ्या आहेत असं जाहीर करण्यात आलं? 1952 साल महत्वाचं आहे. ठीक आहे, तर आता एक ऑप्शन आहे, तर तुम्हाला काढावे लागणार. तर आपल्याला माहिती आहे, आपण जे आता काय नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आपण काय हे केलेले आणलेले चित्ते आणलेले आहेत भारतामध्ये. तर आशियाई चित्ता हा 1952ला ते कोण एक राजा होते ना, महाराजे, त्यांनी शिकार केल्यानंतर तो शेवटचा होता, तो नष्ट झालेले आशियाई चित्ता. तर मग आशियाई चित्ते भारतातून नष्ट झालेले आहेत, म्हणून आपण आफ्रिकन चित्ते आता मागवतोय किंवा आणलेले आहेत. कुनो नॅशनल पार्क मध्ये त्यांना ठेवलेलं होतं, आफ्रिका आणि नामिबिया मधून, दक्षिण आफ्रिका आणि नामिबिया. तर हे आशियाई चित्ते एक्सटिंक्ट झालेले होते. ठीक आहे, आता बघा वस्तीस्थान. आता हा पर्यावरणाचे प्रश्न आहेत बरं का, म्हणजे भूगोल हे पर्यावरणामध्येच येतं थोडस. 5 प्रश्न पर्यावरणाचे असतात. तर वस्तीस्थान नष्ट होणे
हे खालीलपैकी कोणत्या उपक्रमामुळे होऊ शकतं? ह्याच्यासाठी सुद्धा पुस्तक वाचायची गरज नाही, थोडासा अवेअरनेस असला तरी प्रश्न बरोबर येणार आहे. कसा? तर डिफॉरेस्टेशन केलं, वस्तीस्थान नष्ट होणार आहे. दलदलीचा ऑप्शन बघा आधी, सब ऑप्शन वरीलपैकी सर्व आहे, पण आता ऑप्शन वाचायचे आपल्याला. निर्वनीकरणामुळे होणार आहे का? होणार आहे. दलदलीचं पुनर्प्रापन, आता हे जर कळत नसेल तर इंग्लिश मध्ये वाचायचं, रिक्लेमेशन ऑफ मार्शलँड. ठीक आहे. त्यानंतर जमिनीच्या वापरात होणारे बदल, त्याच्यामुळे पण वस्तीस्थान नष्ट होतात. आता उदरनिर्वाह शेती, आता उदरनिर्वाह शेती कशी असते? जी की कमी शेती असते आणि उदरनिर्वाहासाठी केलेली असते, तर त्याच्यामुळे वस्तीस्थान नष्ट होणार नाही. तर ABC असा ऑप्शन आहे. थोडासा विचार करायचा, इथं थोडासा थांबून विचार करायचा आणि मग असा प्रश्न सोडवायचा. आता बघा, जोड्या लावा. खूप म्हणजे किती प्रश्न आपल्याकडे जोड्या लावायचे येतात आणि ते आपण अजिबात चुकवायला नाही पाहिजेत. आता हा प्रश्न खरं तर कॅन्सल झालेला होता. कारण काय होतं त्याचं? हे दुधवा नॅशनल पार्क आहे, हे उत्तराखंड मध्ये नाहीये तर उत्तर प्रदेश मध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तो प्रश्न कॅन्सल झालेला आहे. मग तेवढं लक्षात ठेवा, दुधवा नॅशनल पार्क उत्तर प्रदेश, नामदफा ओडिशा, भगवान महावीर गोवा आणि सिमलीपाल ओडिशा आणि नामदफा अरुणाचल प्रदेश मध्ये आहेत. मग ते लिहून ठेवायचं समोर समोर. म्हणजे असं आपण डायरेक्टली घ्या, म्हणजे नॅशनल पार्क आणि राज्य असे कोणता तरी व्हिडिओ लावला, बघत बसलो किंवा डायरेक्ट पुस्तक घेतलं आणि केलं आणि मग ते पाठ झालं, लक्षात राहिलं, असं कधीच होत नाही. मग असे छोट्या छोट्या, म्हणजे कसं आहे माहिती, कधी पण आहे ना, आता नॅशनल पार्क तुम्ही करायला घेतले किंवा अभयारण्य करायला घेतलेत आणि तुम्ही असं डायरेक्ट 1 बाय 1 वाचत राहिलं तर तुमचं कधीच लक्षात राहणार नाही, पाठ नाही होणार. तो सब्जेक्ट आहे ना, नॅशनल पार्क आहे किंवा अभयारण्य आहे, तो तोडायचं म्हणजे काय, असे 4 फॉर्म मध्ये लक्षात ठेवायचे, ते कायमस्वरूपी लक्षात राहतात. ठीक आहे, तर मग असं करू शकता तुम्ही. चितले झाले ना कवर. आता पुढं, मनुष्याच्या कार्यावर ध्वनी प्रदूषणाचे परिणाम. आता वाईट काय होईल हा प्रश्न आहे बघा, कसा डील करायचा. तर 100 डेसिबलला काय होईल? कायमचं श्रवणशक्ती नष्ट होणे. त्याच्या पलीकडे काय असू शकतं वाईट? नाही ना. मग 1 ला 2, सॉरी 1 ला 3 आणि 90 डेसिबलला काय होणार आहे? तर तुमची कार्यक्षमता कमी होणार. म्हणजे थोडा विचार करायचा, झोप माणसाला शांत पाहिजे. ओके, तर झोपेत अडथळा कमी आवाज डेसिबलने सुद्धा होऊ शकतो. मग 40 डेसिबलला झोपेत अडथळा, B ला 1, दोन्हीकडे आहे. ठीक आहे, आणि 90 डेसिबलला तुमच्या कार्यक्षमतेची हानी होऊ शकते, म्हणजे D ला 2. हा ऑप्शन गेला, हे बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे थोडासा इथं काय करायचं, पाठ करण्यापेक्षा सिक्वेन्स लावायचा. मग तेवढं 2 तासाच्या पेपरमध्ये तेवढं होऊ शकतं. फक्त एवढंच आहे की तुम्ही आधी पेपर सोडवलेले असले पाहिजेत. मग तुम्ही खूप 10 वर्षापूर्वीचे पण वाचले तुम्हाला आठवणार आहे, पण ते कधी तुम्ही शांत डोक्याने विचार केला तरच. ठीक आहे, आता हे बघा, हा पण पर्यावरणाचा प्रश्न आहे. तर इथं सर्प हे उंदरांपासून संरक्षण, बला 4. मग हे ऑप्शन गेले, सॉरी हा ऑप्शन आहे, हा ऑप्शन गेला. गांडूळ काय करतं? गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात, बरोबर. तर जमिनीची सुपीकता वाढवणार आहे. गांडूळ खत पण आपण त्याच्यासाठी वापरतो. ड ला 3 असलेले ऑप्शन. ठीक आहे, हे 2 ऑप्शन गेले. तर निघतं दोन गोष्टी माहित असतील, कमीत कमी एक गोष्ट माहित असेल तरी सुद्धा जोड्या लावायचा प्रश्न डील करायचा, तो येतो बरोबर. एक गोष्ट जरी माहित असेल तरी सुद्धा. आणि आपल्याकडे 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, तर तुम्ही रिस्क घ्यायला पाहिजे. तुम्हाला सांगते, जर आपण कितीही अभ्यास केलेला असो, 3, 4, 5, 6 वर्ष जरी अभ्यास केलेला असला, पुस्तक पाठ असतील ना, तरी सुद्धा मॅक्झिमम 60 प्रश्न 100 पैकी तुम्ही केलेल्या रेफरन्स मधनं आलेले असतात. उरलेले 40 ह्याच्यासाठी तर तुम्हाला रिस्क घ्यावीच लागते. म्हणजे 60 प्रश्नच डायरेक्टली ओळखीचे असतात मी म्हणेन, उरलेले 40 प्रश्नांसाठी तुम्हाला रिस्कच घ्यायची.
मग रिस्क अशी घ्यायची तर थोडी कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतो ना, तर तशी घ्यायची. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, नियोजन मंडळाच्या अंदाजानुसार, हा प्रश्न आहे दारिद्र्यामधला. इकॉनॉमिक्सचे प्रश्न सुरू होतात आता. ठीक आहे. तर नियोजन मंडळाच्या अंदाजानुसार तज्ञ गट पद्धती, लोकसंख्येच्या टक्केवारी, दारिद्र्य रेषेतील लोकसंख्या या संदर्भात कोणते पर्याय बरोबर आहेत? ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, सगळ्या प्रश्नांमध्ये किंवा सगळ्या ऑप्शन मध्ये काय आहे तर आकडेवारी आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न आहे ना आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे. पण मी तुम्हाला सांगते, हे जे आहे आकडेवारी पाठ करायला आपल्याला लिमिटेशन येते. मी जसं सांगितलं तुम्हाला, लोकसंख्येची आकडेवारी नाही पाठ करायची, तर क्रमाची राज्य, पहिली राज्य, शेवटची 3 राज्य, 3 गज करा मी म्हणे. भारताच्या बाबतीत, महाराष्ट्राच्या बाबतीत. तशीच दारिद्र्याचं पण करायचं. एका पेजवर नोट बनवायची. दारिद्र्याच्या ज्या समित्या आहेत, तेंडुलकर समिती असेल, रंगराजन, लकडावाला कार्यगट, अलग कार्यगट, यांच्या ज्या राज्य आहेत दारिद्र्याच्या क्रमानुसार, पहिली 3 राज्य, शेवटची करायची गरज नाही, प्रमाणानुसार पहिली 3 राज्य त्या तेंडुलकर समिती, रंगराजन समिती आणि लकडावाला समितीच्या करायची. आणि त्यांच्यानुसार दारिद्र्य किती होतं बाबा, 4-5 ला किती होतं, 37.2% होतं, किंवा 9-10 ला किती, 29.5, 11-12 ला 21.9 वगैरे, असे जे आहेत दारिद्र्याची, तेवढंच लक्षात ठेवायचं. त्याच्यावर प्रश्न डील होतो. हा प्रश्न आला. आता असे प्रश्न जर आले, ऑल ऑफ द अबोव्ह ऑप्शन पाहिजे होता, सगळ्या पोरांनी तेच मारलं असतं, पण आयोगाने कॅन्सल केलेले आहे हा प्रश्न. ठीक आहे. आता अदृश्य मुली किंवा मिसिंग गर्ल्स अँड वुमन्स ही कन्सेप्ट कोणाची आहे? पहिलं तर लक्ष द्या, अमर्त्य सेन यांची कन्सेप्ट आहे ती. हे माहित पाहिजे आपल्याला. आणि त्याचा अर्थ, ठीक आहे, तर त्याचा अर्थ काय आहे तर मुलगाच हवा असण्याची प्राधान्यता, परत महिलांचा होणारा बाजार. आता महिलांचा होणारा बाजार हे मिसिंग गर्ल्स मध्ये येत नाही, मिसिंग गर्ल्स किंवा वुमन्स मध्ये. आता सी ऑप्शन गेला, 2 ऑप्शन गेले. ऑल ऑफ द अबोव्ह होता बरं का, पण तरी पण बघायचं, थोडा मग विचार करायचा तिथं. ठीक आहे. आणि उच्च माता मृत्यू दर, अपुरी सांख्यिकी माहिती, हे मिसिंग गर्ल्स हे असू शकत नाही. ठीक आहे. मग बी गेला. मग काय, ए आणि डी हे तुमचं उत्तर आहे. उच्च माता मृत्यू दर, त्यांनी काय होणार, उच्च माता मृत्यू दर असेल तर मग मुली कमी जन्माला येणार आहेत. आणि मुलगाच हवा ह्या कन्सेप्ट मुळे तर मुली कमी जन्माला येतात. ज्या मुली म्हणजे जन्माला यायच्या आधीच त्यांना मारून टाकलं जातं, तर ह्याच्यासाठी ती कन्सेप्ट वापरलेली होती अमर्त्य सेन यांनी. ठीक आहे. आता संसद आदर्श ग्राम योजना, ह्या काही योजना असतात करंट मधल्या, तर त्याच्यावर प्रश्न वारंवार येतात. जसं की संसद आदर्श ग्राम योजना आहे, विशेषतः 2014 नंतरच्या ज्या योजना आहेत, नरेंद्र मोदी सरकारने आणलेल्या ज्या योजना आहेत, त्याच्यावर प्रश्न येतात. तर मग अशा योजना करायच्या. तर मग सांजी म्हणतो संसद आदर्श ग्राम योजना. तर याच्यामध्ये काय होतं, सप्टेंबर 16 त्याचं साल महत्वाचं आहे. साल, तारीख ह्याच्यावर प्रश्न प्रिलिम्सला येतात खूप. तर मग सप्टेंबर 16 नव्हती ही योजना सुरू झाली. एक मिनिट. तर ही योजना कधी सुरू झालेली होती? ऑक्टोबर 2014. आणि सप्टेंबर 16ची जी योजना आहे ना, ती कोणती योजना आहे? श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन जे आहे, तर ते 16चं आहे आणि ही 14ची योजना आहे. ठीक आहे. मग हे वाक्य कोणतं बरोबर नाही असंच विचारलेलं आहे. तर एकच हे वाक्य जे आहे ते चुकीचं आहे. बाकीचं बरोबर आहे की खासदारांनी गावं दत्तक घ्यायची होती, त्याचा विकास करायचा होता, हे लोकसंख्या वगैरे. मेन आता असे प्रश्न आहेत, इथं प्राधान्यक्रम ठरवायला पाहिजे, प्रायोरिटी ठरवायला पाहिजे. तुम्हाला काय माहिती असणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये, तर तुम्हाला तारीख माहिती असणं अपेक्षित आहे, ते आयोग चुकवू शकतं. बाकीचं हे आता इथं पण आकडेवारी, इथं पण आकडेवारी, चुकवली का नाही, तारखेवर भर दिलाय. मग आता पुढे अभ्यास करताना हे लक्षात ठेवायचं की तारीख चुकवता आयोग, तर मग तारीख फोकसली लक्षात ठेवायची. ठीक आहे. आता हे बघा पुढचा प्रश्न,
तर सन 2018चा भारताचा SDG निर्देशांक काय दर्शवतो असं त्यांनी दिलेलं आहे. तर आता बघा, मी म्हटलं सोशल इंडिकेटर्स बघायला पाहिजे. सोशल इंडिकेटर्स कामाला येतात. भारताचा सरासरी निर्देशांक हा 57 आहे. आधी ABC आहे का? ABC नाहीये. तर काहीतरी आपल्याला नाकारायचं, एवढं डोक्यात ठेवायचं पुढचे वरचे ऑप्शन वाचताना. तर भारताचा सरासरी निर्देशांक हा 57 आहे. असू शकतो, शक्यता नाकारायची नाही. आता खालचे वाक्य वापरायचे. शक्यतो काय करायचं माहितीये का, असे जे वाक्य असतात ना आणि ज्याच्यामध्ये आकडेवारी आहे आणि जी तारीख सोडून, बरं का, तारीख आपल्याला माहिती पाहिजे, तिथं चुकू शकतात. पण 3 वाक्य दिलेत, त्याच्यामध्ये 1 आणि 2 वाक्यामध्ये सपोज आकडेवारी दिली आहे आणि तिसरं वाक्य आहे जनरल वाक्य, जनरल सेन्स देणारं वाक्य. तर ते वाक्यावर कधी म्हणजे शंका घ्यायची नाही एवढी, जोपर्यंत त्याच्यातनं एक्स्ट्रीम निगेटिव्ह सेन्स येत नाही तोवर. ठीक आहे. तर आता बघा, हे वाक्य, ही आकडेवारी बरोबर आहे, बरोबरच असते. पुढे महाराष्ट्र राज्य आघाडीच्या गटामध्ये येतं. महाराष्ट्राचं काय माहितीये का, महाराष्ट्राच्या सोशल इंडिकेटर्स मध्येच आहेत. म्हणजे आपण साऊथ इतके प्रगत पण नाहीये आणि उत्तरे इतके आपण मागास पण नाहीये, म्हणजे आपण मध्येच आहेत. मग आपण आहे ना फ्रंट रनर किंवा ह्याच्यामध्ये येतो, आघाडीमध्ये आपण येत नाही, ते साऊथची राज्य येतात. मग हे वाक्य चुकीचं आहे. ब गेला. हे वाक्य वाचायची गरज पडली का आपल्याला? हे वाक्य वाचलं असतं तरी आपल्याला सोशल इंडिकेटर्स वरून आलंच असतं, विचार केलाच असता. उत्तर प्रदेश उत्तम मध्ये येईल का? नाही येणार आहे, ते साऊथचे राज्य येतील. मग हे पण चुकीचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त एक कळलं का? म्हणजे कसं, हा निर्देशांकामध्ये कितवी रँक आहे, आपण उगीच करत बसतो, अननेसेसरी इतके सारे निर्देशांक करत बसतो, काही गरज नाही ह्या वाक्यावरून. आणि कसं आहे, आपण म्हणतो ना की दुसऱ्यांच्या घरात डोकावून बघण्यापेक्षा आपण आपल्या गोष्टी जास्त करणं गरजेचं आहे. तसंच आहे, आपण आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत जरा फर्म राहूया ना, आणि मग बाकीच्या गोष्टी आजूबाजूला बघू शकतो. मग आपलं तसं आहे, आपण मध्ये आहोत, तर मग आपण एकदम आघाडीवर नाही जाणार आहे आणि उत्तर प्रदेश पण उत्तम मध्ये नाही येणार आहे. ठीक आहे. मग असं नाकारायचं गोष्टी. ठीक आहे. म्हणजे उगीच इथं जर आता सगळे ऑल ऑफ द अबोव ऑप्शन दिलेले असते तर उगीच नाकारायचं नाही म्हणून नाकारायचं नाही. मग इथं काहीतरी सेन्स लावायचा, जसं मी तुम्हाला सांगितलं, सोशल इंडिकेटर्स नेहमी लक्षात ठेवायचे. प्रश्नाचा हे बरोबर आहे, चालू आहे ना? एखादा राहिला तर सांगा मला. आता गॅट आणि WTO ह्याच्यावर पण प्रश्न असतो इकॉनॉमिक्सला. तर गॅट म्हणजे काय? जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड. गॅटचा जो लॉंग फॉर्म आहे ना, प्रश्न त्याच्यावर पण आलेले आहेत. ठीक आहे. टॅरिफ आणि इथं चुकीचं दिलंय बरं का, लॉंग फॉर्म देताना त्यांनी चुकीचं दिलंय. आधी टॅरिफ आहे, नंतर ट्रेड आहे. म्हणजे आम्ही असं लक्षात ठेवू, आधी तारीफ करायची मग व्यापार होणार. ठीक आहे. तर मग तसं आहे टॅरिफ अँड ट्रेड. तर याची स्थापना 1948 ला झाली, बरोबर आहे. सुरुवातीला गॅटमध्ये 23 देश होते आणि आता 123. म्हणजे जेव्हा WTO ची स्थापना झाली तेव्हा 123 देश आले. WTO गॅटचे एक प्रकारे उत्तराधिकारी आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर WTO ची स्थापना झाली. आता इथं सुरुवातीला आपण द्विपक्षीय व्यापार करत होतो, द्विपक्षीय व्यापार होत होता जगामध्ये, म्हणूनच तो हे तयार व्हायचा ना, व्यापारामधला भेदभाव तयार व्हायचा, म्हणून द्विपक्षीय व्यापार कॅन्सल केला आणि फक्त बहुपक्षीय व्यापारासाठी व्यापार करणं हेच त्याचं उद्दिष्ट आहे. आणि तेच परत WTO मध्ये पण आलं. त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. द्विपक्षीय नाहीये, बहुपक्षीयच आहे फक्त. ठीक आहे. मग ह्याचं उत्तर काय असणार आहे? ABC. जरी सगळं असेल तरी हे उत्तर नाहीये. हे वाक्य वाचून घ्यायचे. मी काय म्हंटल, खालचे सब ऑप्शन बघायचे आणि ऑप्शन वाचायचे, त्याने ऑप्शन व्यवस्थित कळतात तुम्हाला. आणि जर एखादा अननोन आला तर मग आपण त्याला घ्यायचंय, बरोबर. हे एवढाच रूल लक्षात ठेवा. आता बघा, पुढीलपैकी कोणते विधान आणि विधाने बरोबर आहेत? तर राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प हा 2015 मध्ये सुरू झाला. त्या अंतर्गत 9 ते 14 वर्ष वयोगटात दरम्यान श्रमिक मजूर गटातून सुटका केलेल्या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जातं आणि त्या अंतर्गत सुटका केलेल्या मुलांना पाठ्यवेतन दिलं जातं. हा प्रकल्प तेवढा लक्षात ठेवायचा, कधी सुरू झाला. आता जर तुम्ही पेपर सोडवताना तुमचा प्रश्न बरोबर आला तर मला लिहून ठेवायचं, नोट डाऊन काय करायचं की राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प 2015 ला सुरू झाला. हे वाक्य नाही लिहायची, त्याचा उद्देश काय आहे. उद्देश आता बघा,
9 ते 14 वर्ष श्रमिक मजूर गटातून सुटका झालेल्या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिलं पाहिजे ना, चांगली गोष्ट आहे ना, वाक्य बरोबर करायचं. आणि पाठ्यवेतन म्हणजे काय, स्टायफंड दिला जातो. प्रशिक्षण दिलंय आणि नुसतंच प्रशिक्षण घ्यायला कोण येणार नाही, त्याच्याबरोबर स्टायफंड मिळाला तर येतील, तर मग चांगला सेन्स आहे, चांगली गोष्ट आहे, त्याच्यामुळे ते पण घ्यायचं. म्हणजे जोपर्यंत एक्स्ट्रीम निगेटिव्ह नाही तोपर्यंत असली वाक्य नाकारायची नाहीयेत. आणि बालमजूर प्रकल्प फक्त लक्षात ठेवायचा. म्हणजे तुम्हाला नोट्स काढताना, शॉर्ट नोट्स काढताना कुठली गोष्ट घ्यायची आहे, तो प्रकल्प कधी सुरू झाला आणि त्याचा उद्देश काय लिहायची गरज नाही, तो आपल्याला समजतो. ठीक आहे. आता बघा, आता हे जर मराठीतून कळत नसेल तर इंग्लिश मधून वाचायचं. विमुद्रीकरण म्हणजे डिमॉनिटायझेशन मुळे काय केलेलं होतं, डिमॉनिटायझेशननी आपल्याला माहिती आहे विमुद्रीकरण केलं 2016ला झालं ना, नोव्हेंबर 2016ला. तर त्याच्याने काय केलं, सरकारने हेच उद्देश सांगितलेला त्याचा की खोटं चलन निष्कासित करणं. तर अला 2 आणि दिवाळखोरी कायदा काय, तर काळ्या पैशाचं नियंत्रण करण्यासाठी आहे. सीला आधार कायदा. आधार माहिती आपल्याला, आधार शिवाय कुठल्याही सबसिडीज किंवा कुठल्याही गव्हर्नमेंटच्या योजना असतील, आता लाडकी बहीण योजना आहे, तर त्याचे जे पैसे येतात तर ते कोणत्या अकाउंटला येतात, तुमचं आधार सीडिंग असलेल्या अकाउंटला येतात. म्हणजे ते असं सांगतात की तुमच्या आधार नंबरवर पैसे पाठवतोय आम्ही, तुमच्या अकाउंटला नाही पाठवत. म्हणजे असं होतं की बऱ्याचदा की अकाउंट नंबर वेगळा दिलेला असतो, पैसे वेगळ्याच अकाउंटला आलेले असते जे जुने. मग काय ते आधार, तर आधारचा उद्देश काय होता आधार कायद्याचा, की रॅशनलायझिंग, सबसिडीज ज्या देतोय आपण तर त्याचं रॅशनलायझेशन करणं. तर त्यासाठी आधार कंपल्सरी करायचे माहितीये. तर मग तो आधार ऍक्ट तसा होता. मग डी ला 3, तर बघा आता डी ला 3 हा ऑप्शन गेला. ठीक आहे. म्हणजे असं काढायचं. आता मला यातल्या किती गोष्टी माहिती होत्या, 2 गोष्टी माहिती होत्या. मी असंच करते, ज्यावेळी जोड्या लावायच्या असेल तर 2 गोष्टी, पण त्या पण प्रॉम्प्ट असल्या पाहिजेत तुमच्या. म्हणजे तुम्ही आहे पण 100% त्यातला किती अभ्यास करायचा आहे, 50%, पण मार्क्स तुम्हाला चांगले येणार आहेत. ठीक आहे. नेहमी असाच अप्रोच वापरायचा, तुमचे खूप मार्क बरोबर म्हणजे जास्त येतील, खूप प्रश्न बरोबर येणार आहेत. ठीक आहे. आता बघा, मानवी विकास निर्देशांक हे जे इंडेक्स असतात, HDG, कुठला HDP, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे तो, किंवा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जो आहे तो, किंवा आपले जे आहेत कोणते इंडेक्स आहेत SDG, MDG, ह्याच्यावर प्रश्न असतात. HDG, MDG वर 2 प्रश्न कंपल्सरी असतात. ठीक आहे. तसंच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स पण आहे. मानवी विकास निर्देशांक आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान, आशीर ह्या 3 ह्याच्यावरती मोजला जातो. ठीक आहे. राहणीमानाचे मोजमाप हे आता हे वाचायचं, दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन. आता हा मराठीतनं कळणार नाही, मग काय करायचं, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेजर्ड बाय GDP नाही, GNP पर कॅपिटा, GNP पर कॅपिटा ह्यानी मोजला जातो आणि हे लिहूनच ठेवायचं. ठीक आहे. तर मग हे दुसरं वाक्य चुकीचं आहे, फक्त पहिलं वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. आता बघा, मी म्हंटल काही योजनांवर प्रश्न हे कंपल्सरी असतात. त्यातलीच मागाशी आपण बघितली श्यामाप्रसाद ही कोणती होती, सांची संसद आदर्श ग्राम योजना 2014ची, श्यामाप्रसाद मुखर्जी 2016ची. प्रधानमंत्री जनधन योजनेवरती कंटिन्यू प्रश्न असतो आपल्याकडे. आधी सुरुवातीला प्रश्न कसा असतो 2019 पर्यंत वगैरे, तर कारण ह्या 14 नंतर सुरू झालेल्या योजना आहेत. मी काय म्हणते, प्रिलिमला फोकस करत असताना आपण 14 नंतरच्या योजना जास्त फोकस केल्या पाहिजेत. ठीक आहे. आणि मेन्सला मग सगळ्याच योजना आपण GS3 मध्ये, HRD मध्ये योजना करतोच सगळ्या, पण प्रिलिमला करताना एखादा म्हणेल की मी आता सगळ्या योजना मेन्स GS3च्या नाही करू शकत, मग तुमच्याकडे 1 डिसेंबर पर्यंत वेळ आहे, तर मग त्यातल्या त्यात 14 नंतरच्या योजना चांगल्या फोकस करा. जनधन सारखी योजना आहे, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना LPG वितरणाची आहे, त्याच्यावर कंटिन्यू प्रश्न असतो.
दरवर्षी प्रश्न आहे, तर त्याच्यामुळे त्या योजना फोकस करायच्या. आता त्याचा उद्देश विचारलेला आहे. प्रधानमंत्री जनधन योजने कशासाठी सुरू केली म्हणजे त्याचा उद्देश विचारलाय. तर आपल्याला माहिती आहे ज्याच्याकडे नचिकेत मोर समिती होती, मग बँकिंग टू द अनबँकर्स म्हणजे ज्याच्याकडे अकाउंटच नाही अशांचे अकाउंट ओपन केले त्यावेळी, मग वित्तीय समावेशन असणार आहे का, तर आहे. त्याचा उद्देशच होता वित्तीय समावेशन. ए आहे, मग 2 ऑप्शन गेले तुमचे गेले. त्यानंतर विम्याचं कवच दिलेलं आहे, म्हणजे विमा कवच आहेच, म्हणजे सी आहे. सी आहे म्हणजे हा पण ऑप्शन गेला. ए बी सी वित्तीय साक्षरता पण आहे. पीक विम्याच्या योजना वेगळ्या आहेत. ठीक आहे, नाकारायचं तर असं, आणि सब ऑप्शन मध्ये पण नाही आपल्या ऑल ऑफ द अबो, बरोबर. तर मग अशा गोष्टी घ्यायच्या. आता पुढचं आहे नियोजन आयोग. भारतीय नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली 2015ला घेतली, बरोबर. त्यानंतर प्रमाणक स्थापक, अवघड शब्द वाटतोय, इंग्लिश मध्ये वाचायचं. नॉर्मेटिव्ह प्लॅनिंग. ठीक आहे, प्लॅनिंगचे प्रकार आहेत वेगवेगळे. तर नॉर्मेटिव्ह म्हणजे तुम्ही नॉर्म्स देतं, गव्हर्नमेंट इंडिकेशन्स देतं, फक्त त्याच्यावर काम करणं. आधी आपलं जे प्लॅनिंग कमिशन होतं, नियोजन आयोग होता, तर त्याचं आदेशात्मक नियोजनावर जास्त भर होता. तर आता इथं काय सूचक नियोजन आहे, नॉर्मेटिव्ह प्लॅनिंग. तर मग हे नीती आयोगाचे मार्गदर्शक तत्व आहे. तर हे बरोबर आहे, दोन्ही वाक्य बरोबर आहेत, ए आणि बी करेक्ट. ठीक आहे, म्हणजे मी काय सांगते, हिथं जर तुम्हाला अडलं तर तुम्ही तो इंग्लिश मध्ये तेवढंच वाक्य बघायला काही हरकत नाही, आणि तेवढा वेळ आपल्याकडे असतो सफिशियंट. काही प्रश्न मराठीतून डील होतात, काही प्रश्न इंग्लिश मध्ये डील होतात, सोपे वाटतात म्हणजे, कारण क्वेश्चन पेपर आपला कसा ट्रान्सलेट केलेला असतो, इंग्लिश टू मराठी. आता आंतरराष्ट्रीय सौर आघाडी जी आहे, इंटरनॅशनल सोलार अलायन्स बाबत कोणतं विधान बरोबर नाही असं विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये युतीमध्ये म्हणजे या अलायन्स मध्ये 121 सौर देशांची समृद्ध देशांची आघाडी आहे. ठीक आहे ना, असले पाहिजे, काय हरकत आहे असायला. आता काय तर ते 124 वगैरे झालेले करंट मध्ये, लक्षात ठेवा. हे सर्व देश बघा, हे सर्व देश कर्कवृत्त आणि विषुववृत्त यामध्ये अंशतः आणि पूर्णतः समाविष्ट आहेत. हे वाक्य थोडंसं डाऊट घेऊ शकतो. भारताचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांनी ही अलायन्स सुरू केली आपल्याला माहिती आहे 2015ला. त्यावेळी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणजे COP21 आयोजित केलेली होती भारतामध्ये. तर तिथे झालेले आहे ते COP21 कुठे, पॅरिस मध्ये ना, पॅरिस मध्ये आयोजित केली होती. पण आपण त्याच्यामध्ये इंटरनॅशनल सोलार अलायन्सची स्थापना केली आणि त्याचं मुख्यालय कुठं ठेवलं, गुरुग्रामला. गुरुग्राम हरियाणामध्ये त्याचं मुख्यालय आहे, बरोबर. आणि हे वाक्य पण बरोबर आहे. आणि युतीमध्ये 30 नोव्हेंबर 15 पॅरिस येथे सुरू केली. COP21 पॅरिसला झाली होती, सॉरी भारतामध्ये म्हणलं तर पॅरिसला भरलेली होती COP21. आतापर्यंत आपल्याकडे नाही COP झाली ना, त्यामुळे. आता इथं बघा, सर्व देश कर्कवृत्तावर आपण येतो. मला सांगा, कर्कवृत्तावर सूर्यप्रकाश मिळेल, कर्कवृत्तावर मिळेल, मग मकरवृत्तावर पण मिळणारच आहे ना. तर मग मकरवृत्त पण आहे. आणि आता सुरुवातीला त्यांनी काय केलेलं की जिथं डायरेक्ट सूर्यप्रकाश जास्त मिळणार आहे असे कर्कवृत्त, विषुववृत्त आणि मकरवृत्त घेतलेलं. पण आता त्यांनी कोणत्याही देश अलाव करतात इंटरनॅशनल सोलार अलायन्स मध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे सुरुवातीचं त्यांचं उद्दिष्ट वेगळं होतं, आताचं उद्दिष्ट वेगळं आहे. मग हे वाक्य चुकीचं आहे. ठीक आहे, पुढं आता बघा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2007-8 ला सुरू झालं. 2 गोष्टी आहेत, एक अभियान आहे आणि योजना. योजना कधी सुरू झाली, राष्ट्रीय अन्न सुरक्षा जे कायदा आला आपला नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013, त्यानंतर ती योजना सुरू झाली. आणि अभियान जे आहे ते 2007-8 ला आहे. हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. आणि अभियानाचा उद्देश काय होता, उत्पादन वाढवणं, आणि मग त्यानुसार वाढलं उत्पादन. आणि मग योजना किंवा ऍक्टचा उद्देश काय होता, ते वाढलेले उत्पादन वितरित करणं. फूड सिक्युरिटी ऍक्टचा उद्देश काय, वितरित करणं. मग ते 2 रुपये किलो दराने गहू असेल आणि 3 रुपये किलो दराने तांदूळ असेल, तो उद्देश फूड सिक्युरिटी ऍक्टचा आहे, त्या अंतर्गत योजना आली.
आणि अभियानाचा उद्देश काय आहे तर उत्पादन वाढवणं, जे की 7-8 ला सुरू झालेलं. तांदूळ, गहू, डाळी यांचे उत्पादन वाढवणे हा त्याचा उद्देश होता. किती? 10 मिलियन टन गहू होता, 8 मिलियन टन तांदूळ आणि 2 मिलियन टन डाळी, असं त्यांनी टार्गेट ठेवलेलं होतं ह्या गोष्टी. मग हे दोन्ही वाक्य काय आहेत? बरोबर आहेत आपली. ठीक आहे. आता म्हटलं ना, काही योजना ह्या कंपल्सरी विचारल्याच जातात. त्यातली जनधन योजना असेल किंवा त्या 2014 नंतरच्या योजना फोकस करायच्यात आपल्याला, किंवा उज्ज्वला योजना. आता ते उद्दिष्ट विचारलेले आहेत इथं पण. जरी प्रश्नाचं उत्तर आयोगाने दिलेलं वेगळं असलं तरी इन्क्लुझिव्हनेस, समावेशकता ठेवायची. उद्दिष्ट किंवा उद्दिष्ट विचारलेली आहेत. आता मुलं काय करतात, पेपर देऊन बाहेर आल्यावर तिथं त्यांनी उद्दिष्ट म्हटलेलं, मग एकच असणं अपेक्षित आहे, हे लॉजिक आपल्याला बाहेर आल्यावर सुचतं. तिथं आपण आपल्याच अप्रोचनी मागायचं. ठीक आहे. तर मग बघा, महिला व मुलांच्या आरोग्यात सुधारणा करणं आहे, कारण जे काही चुलीवरून आपण सिलेंडरकडे किंवा शेगडीकडे ट्रान्सफर होतोय, मग ह्याचा अर्थ काय? सुधारणा होणार आहे आरोग्यामध्ये. तर मग हे वाक्य बरोबर आहे. महिला सक्षमीकरण असलं पाहिजे पण त्यांनी दिलं नाहीये, तर मग हे वाक्य त्यांनी चुकीचं दिलंय. आणि अतिरिक्त रोजगार निर्मिती नाही होणार आहे त्याच्यातून, तर हे तर असंही चुकीचंच होतं. म्हणजे सी जाणारच होता, पण ए आणि बी असणं अपेक्षित होतं, पण त्यांनी ऑब्जेक्शनला टाकून पण आयोगाने चेंज केलेलं नव्हतं. म्हणजे फक्त त्यांनी एकच दिलेलं. आणि इव्हन त्या योजनेच्या चेंज झालं का? ठीक आहे. म्हणजे जी योजनेची जी वेबसाईट आहे, गव्हर्नमेंटची वेबसाईट, त्याच्यामध्ये सुद्धा महिला सक्षमीकरण दिलेले आहे उद्दिष्टांमध्ये, पण आयोगाने शेवटपर्यंत चेंज नाही केलं, त्यामुळे एच ऑप्शन ठेवलेलं. पण अशा वेळी जरी प्रश्न आला, आता ठीक आहे, आता ऍज इट इज हा प्रश्न रिपीट झाला तर आपण हेच करणार आहे, कारण आयोगाला प्रूफ द्यायला आपल्याकडे आहे. पण जरी अशा प्रकारचा कुठला प्रश्न आला ना, तर दुसऱ्या कुठली योजना असेल तर थोडा इन्क्लुझिव्हनेस ठेवायचा. ही सगळ्यांनीच लिहिलेलं, आपण पण तसंच लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. आता हे फॅक्ट बेस्ड प्रश्न आहे, हे तुम्हाला तुमच्या रेफरन्स बुक मधून वगैरे पण मिळून जातं. तर भारत अमेरिका डॉलर मॅचिंग हे 2004 ला झालेले. ठीक आहे. काही प्रश्न हे फॅक्ट बेस असतात, मग ते ज्याची फॅक्ट ती झालेली तो कव्हर करू शकतो, पण आपल्याला फोकस जास्तीत जास्त अप्रोच बेस आणि लॉजिकच्या क्वेश्चनवरच करायचंय. ते प्रश्न चुकले नाही पाहिजे. फॅक्ट बेस एखादा प्रश्न चुकला तर त्याने तुमच्या मार्कांवर फरक पडणारा नसतो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणतं विधान हे अयोग्य आहे? बघा, खालीलपैकी अयोग्य विधान विचारलेलं आहे. तर विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचे एकूण पैशातील मूल्य म्हणजे GNP. आता GDP का GNP इथं आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. तर इथं देशाच्या नागरिकांनी म्हटलेले, मग GDPच पाहिजे, सॉरी GNPच पाहिजे, कारण देशाच्या जेव्हा टेरिटरीचा विषय येतो ना तेव्हा GDP, आणि नागरिक सिटिझनशिप येते त्यावेळी तिथं GNPच येतो, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ठीक आहे. हे वाक्य बरोबर आहे. मग हे घालून टाकायचं बी आणि सी. आता उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो, त्याचा समावेश GNP मध्ये होईल का? आपल्या नॅशन मध्ये राहणार आहे ना ते, मग हे वाक्य चुकीचं आहे. मग बी गेला, मग ए आणि सी. असं तुम्ही एलिमिनेशन वापरलं पाहिजे. मग काय होतं, जास्त तुम्हाला वाक्य वाचायला लागत नाहीत, आणि जास्त वाक्य जितकी वाचेल तितकं आपलं कन्फ्युजन वाढतं. त्याच्यामुळे लगेचच्या लगेच तिथल्या तिथे एलिमिनेशन करायचं. मग तुम्ही आपण त्या मेन आन्सर पर्यंत लवकर पोहोचतो आणि ते करेक्ट येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न मी म्हटलं ना, जसं आयोगाचा 2019 नंतर ट्रेंड थोडासा बदलतोय, मुख्य परीक्षेचे पण प्रश्न याच्यामध्ये इन्क्लूड व्हायला लागलेले आहेत. तर मग आता हा त्यातलाच एक प्रश्न आहे. दूरसंचार उपग्रह, आता असं मराठीतून नाही कळला तर इंग्लिश मधून वाचत. दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे 0 असते,
तर बघा, स्पीड ऑफ टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट जे की 35,746 किलोमीटरवर असतात, 36,000 किलोमीटर म्हणतो आपण, तिथं असतात सॅटेलाइट, टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट. ती त्याची अर्थच्या रिलेटेड त्याची गती जी असते म्हणजे काय, तर जिओस्टेशनरी सॅटेलाइटची व्याख्याच तशी आहे. जिओस्टेशनरी सॅटेलाइट म्हणजे काय, तर पृथ्वीवरून ते बघितले की आपल्याला स्थिरच वाटतात, कारण ते पृथ्वी जशी फिरते ना, तर त्या गतीनेच फिरतात, म्हणून त्याला जिओस्टेशनरी सॅटेलाइट म्हणतात.